पांडुरंगा करू प्रथम नमा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलङ्कङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। वैकुंठशी आमचे विठ्ठल बाबा घोले मोठे बाबा एक पाठात वाक्य सांगायचे। मोठे बाबाच्या आवडीचा विद्यार्थी मोठे बाबा म्हणायचे समोर बसणाऱ्या माणसाच्या अंगात 9 गुण असावे लागतात। ज्याला श्रोता म्हणून भूमिका पार पडायची पहिल्या रांगेत ज्याला बसायचं पहिले म्हणजे समोर जी बसली नजरेच्या समोर बसणाऱ्या माणसाचे जे असतात ना त्यांना 9 रसाचं ज्ञान असावं लागतं। शृंगार हास्य करुणा रुद्र वीर भयानक अद्भुत बिभत्स आणि शांत
हे नवरस ज्याला कळतात त्या माणसाने पुढे बसायचं असतं. म्हणजे वक्त्यानं शृंगार सांगितला की चेहरा बदलला पाहिजे, वक्त्याने जर वीरस्त्री सांगितला तर अंगावरती काटा आला पाहिजे, नाही तर वक्त्याचा काढायचा काटा. जसा वक्ता जो भाव सांगेल तो श्रोत्यांच्या चेहऱ्यावर दिसावा लागतो. हास्य हा एक रस आहे. समोर बसलेल्या माणसाला कधी कधी विनोद कळाला आणि तो कळाला आणि आपल्याला वाटलं की तो हसवायचा असतं. कधी कधी काही माणसाला विनोद कळतो पण तरी ती रिप्लाय देत नाहीत. म्हणजे त्यांच्या मनात भाव असा असतो, मी रिप्लाय दिला आणि हे मोठं झालं तर बरं. म्हणजे हे अवघडच कार्यक्रम नाही. त्यामुळे सर्वात मोठी जबाबदारी असते. आता लांबपर्यंत मी किती मोठा चष्मा घातला तर सर्वांची चेहरे काही मला दिसत नाहीत. पाठीमागच्या लोकांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन भाव मला काही ओळखता येणार नाहीत. मात्र समोर बसलेल्या माणसाच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन भाव पाहून मी बोलू शकतो. तुमच्या चेहऱ्याचे भाव मला बोलते करत असतात. आपण फक्त म्हणायचं नाही वक्ता तो वक्ता नाही श्रोते होईन. अरे निवृत्तीनाथांसारखा वक्ता श्रोता भेटला मग ज्ञानवराच्या मुखातून भावार्थ दीपिका बाहेर पडली, अर्थात ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ग्रंथ जन्माला घालणारं काम ज्ञानोबांनी जरी लिहिलं असेल पण समोर निवृत्तीनाथ होते. कृष्णाला म्हणावं लागलं, जे न सांगे माता देवकीशी, जे न सांगे पिता वसुदेवाशी, जे न सांगे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलतो हे म्हणावं लागलं. का म्हणावं लागलं? कारण ज्ञानोबा पुढे बोलतात, श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोटो भरो पायसरा अगवे यांचा ज्ञानोबांची भाषा आहे. ज्ञानोबा म्हणतात अगस्तीने जसं आहे का घोटामध्ये आचमनामध्ये समुद्र प्राचीन करावा, तद्वत एवढा मोठं ज्ञानाचं भांडार जे अर्जुनाने पाहता क्षणी गडप करावं असं काय सामान्य होतं का तो अर्जुन? म्हणून 18 अक्षोणी सैन्यामध्ये एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशे कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज कर्व निकर्व अनकाउंटेबल संख्या होती. त्याच्यातून फक्त कृष्णाने अर्जुनाशीच बोलावं, सामान्य घटना असेल का? परिस्थिती पाहून मनस्थिती बिघडल्याच्या नंतर ज्ञानोबा म्हणतात, जेव्हा अर्जुन ऐकू लागला ज्ञानोबा बोलू लागली, हो कृष्ण परमात्मा बोलू लागला, काय भरभरून बोले. तसं नेहमीच श्रोता चांगला भेटला की वक्त्याला जास्त लोकांची गरज नसते. कृष्णाने 2च श्रोते केले. सुरुवातीला कृष्णाचे 2च शिष्य, सुरुवातीला अर्जुन आणि नंतर उद्धव, बस संपलं. श्रीमद शंकराचार्यांचे 4च शिष्य. आपल्याला फक्त वाढवायचा नाद नाही कळलं. आपण भलती मोठी लिस्ट करून ठेवतो, माझं एवढे वाढेल काही नाही, तो वह्याच केल्यात रजिस्टर. हां म्हणजे शिष्य वाढले की लिहून ठेवायचे की नाही. मोठी माणसं एवढं वाढता कळत नाही. ते मोठे माणसं फक्त आपल्याला जे माहिती ते लोकांना सांगतात ते निघून जातात. कोणी त्यांचं गुरुत्व स्वीकारायचं का नाही ते त्यांनी त्यांच्यावर सोपून दिले असतं. ते कोणाला शिष्य म्हणत नाहीत, उलट ते चातुर्य हरवी महत्त्व लपी पिशेपरा मिरव आवडून आपल्या स्वतःचं महत्त्व बाजूला ठेवतात. लोकांपुढे जीवन जगत असे मोठेपणाचं लक्षण असतं. विद्या विनयीने शोभते असं मराठी आपल्या शाळेत लिहिले असायचं. जेवढा मनुष्य विद्वान ज्ञानी प्रचंड मोठा असेल तेवढा तो अधिक लिनवय असावा. आमचे गुरुजी बोलायचे, विनोद सांगायचे. आमच्या पंचदशीले सर्वात जास्त श्लोक ज्यांच्यामुळे आम्हाला पाठ झाले ते मधुकर बाबा शिंपी बाबा आपल्या आवडीने बोलायचे. मी 1999 साली जोगमारा संस्थेत होतो. 1999 सालची घटना आहे, मर्दाना करवा नाही. माझं पकवाजातलं विशारद 2002ला झालं. म्हणजे माझं विशारद कंप्लीट 2002ला झालं. आदरणीय वैद्य महाराजचंद्र श्री भक्तिपरायणचे गुरुरे अशोकजी महाराज पंचाळ भाऊंकडे मी 2002ला विशारद कंप्लीट झालो. म्हणजे माझं वाजवण्याचं विशारद कंप्लीट होऊन 22 वर्षे झालीत. मी कंप्लीट 22 वर्ष वाजवण्याचे विशारदचे झाले. मी कीर्तन करतो या घटनेला जवळजवळ 93 पासून मी कीर्तन करतोय, त्याला 31 वर्ष झालीत. म्हणजे कशाकरता सांगलो तुम्हाला असं वाटून की मी काल परवा फेटा बांधला आहे. 1992ला मी घर सोडले. 9 जून 1992ला 9 मेला 2024ला गेले 32 वर्षाच्या कालखंडामध्ये आळंदी, पंढरपूर, काशी, वृंदावन, हरिद्वार, ऋषिकेश अशा अनेक तीर्थक्षेत्री राहून अध्ययन करून आपल्या सर्वांचे स्वरूप आहे. मी याकरता संबंधाने बोलून गेलो. वक्त्यानं कधी कधी आपला परिचय लोकांच्या पुढे मांडायचा असतो तेव्हा लोकांना कळत असते किंवा हे कुठं शिकलेत कुणाच्या संबंधाने, नाही तर लोकांची कधी कधी चर्चा होते की नाही. मग कधी होती ना कधी कधी चर्चा. मी या संबंधाने बोलून गेलो. जेव्हा वक्त्याला काय सांगायचे वक्त्याच्या हातातच नसतं. मीच आज कीर्तनाला घेतलेला अभंग आमच्या वेळेस पाठाला परीक्षेला आला होता. त्याच्यानंतर हे मी 3ऱ्यांदा घेतला आहे. 22 वर्षात 3ऱ्यांदा घेतला आहे. तेव्हा आला तेव्हा घ्यायचा होता. कीर्तन धर्मशाळेत केलं, वाट्याला आलाच नाही. त्यानंतर एकदा कुठतरी घेतलं. तो आज मला सहज का आठवला मला कल्पना नाही, पण सहज मला वाटलं की या संबंधाने लोकांशी थोडंसं बोलावं, प्रेमाचा संवाद साधावा, म्हणून आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे ठेवला. विठाला विठाला अभंग जगत
सद्गुरू श्री संत तुकोबारांचा अभंगातील प्रतिपाद्य विषय आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे ठेवला. मुळात ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरी आणि तुकोबाराच्या गाथ्याचा थोडासा फरक आपल्या सर्वांना सांगून जातो. गीतेचं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. तुकोबारांचा गाथा कोणत्या विषयाचं भाष्य नाही. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, दशोपनिषद तुकोबारांनी कोणाच फॉलो केलं नाही. तुकोबाराच्या कोणत्याही गाथ्याला संदर्भ ग्रंथ नाही. नामदेवरायांनी केलेला 100 कोटीचा संकल्प 96 कोटीपर्यंत पूर्ण झाला आणि 4 कोटीत तुकोबारांचं लिखाण आहे. उरले ते शेवटी लावी तुका सर्वांना कल्पनात नाही येते. त्या 4 कोटीपैकी 3,99,95,908 अभंग संप्रदायाकडे उपलब्ध नाहीत. 4,092 एवढ्या अभंगाची गाथा पाहायला भेटते. त्याहीबद्दल अनेकांची मतं भेटतील, मी त्याकडे जाणार नाहीत. तुकोबारा जेव्हा जेव्हा जो व्यक्ती जसा भेटला आणि जो प्रसंग घेतला, प्रसंगानुसार तुकोबारा बोलत राहिले, त्याचे अभंग तयार झाले. ते संतांच्या मनात जगणाने ते लिपिबद्ध केले. मोठ्या माणसांचं हे जीवन असतं. जगभरातले अनेक लोक आहेत. सॉक्रेटिसला मी एकदा वाचत होतो. सॉक्रेटिस म्हणजे आपल्याला पाश्चिमात्य विद्वत्तेचा जनक सॉक्रेटिस. गुगलला सर्च करा, सॉक्रेटिस नाव सर्च करा. प्रचंड मोठा माणूस. म्हणजे त्याच्याबद्दल असं म्हणतात त्याची स्पेल बॉन्डिंग पॉवर, डॉक्टर साहेब, मंत्रमुग्धता, हिप्नॉटिझम, संमोहन. प्लुटो, अरिस्टॉटलसारखे त्याचे शिष्य आहेत. अरिस्टॉटलसारखे. सॉक्रेटिस जेव्हा स्टँडवरती बोलायचा तेव्हा लोक स्वतःची वाहनं सोडून द्यायचे आणि वेड्यासारखे त्याच्याकडे पाहत राहायचे. असे तिथे हिप्नॉटिझम करण्याची संभव. त्याच्या बोलण्यातच असे काही विभोरपणा होता, लोकांना ऐकत वाटायचं, काही बोलत ऐका वाटायचं. म्हणजे कधी काही माणसाच्या बोलण्यात एवढा गोडवा किंवा एवढी विद्वत्ता असते की लोक त्यांना विषय देत नाही. ती म्हणतात तुम्ही काहीतरी बोला, नाही कळलं. मग ती म्हणत नाही तुम्ही याच्यावर बोला, तुम्ही आमच्याशी बोला. त्यांना माहिती हे कशावर जरी बोललं, हातात मोबाईल दिसला त्याच्यावर बोलतात, ते माईक दिसला तरी बोलतात. तसं ज्ञानोबाराबद्दल बोलत, ज्ञानोबारायला या विषयातलं कळतं असं म्हणायचं नाही. हे चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवती सुखाचे कुंभ, हे माणूसपती ते भाम लौकिक भाग, ही ज्ञानोबारांची ओळख. ज्ञानोबा म्हणजे काय? आपण आमचे गुरुजी म्हणायचे, ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानोबा आहे. वेगळं असं नाही, या विषयातलं नाही. ज्याला सर्वज्ञ पण ज्याला म्हणतात ना, अमृतांमुळे कोवी, म्हणजे त्याचा अर्थ आता मी सांगणार नाही. माझं ते वय नाही किंवा त्या तुम्ही तसे क्राऊड तसा वर्ग माझ्या डोळ्यापुढे दिसत नाही, आहे की नाही. ज्ञानोबारांचं एक अशी ओवी आहे, कुचभाराचे उठणे की पडणे कोण जाणे, जावळी फाकणे का सुकणे जावळीचे. ज्ञानोबा थोडंसं शेवटच्या टोकरा जाऊन बोललेत. पण ज्ञानोबाराचं हे वाक्य जेव्हा, म्हणजे ही ओवी जेव्हा अमृतानुभवली वाचली, पाठ केली, त्याचा अर्थ मला कळाला, त्या टायमाला मी त्या दिवशी रात्रभर झोपलो नव्हतो. ज्या ज्ञानोबाराने वयाच्या 14-16 वर्षी ज्ञानेश्वरी लिखाण करावं, त्या ज्ञानोबाराने असं काही लिहावं की जे ग्रस्ती माणसाला 4-4, 5-5 लेकरं झाल्यानंतर कळत नाही. त्या ज्ञानोबाराने असं लिहावं तर कोणत्या पणाचं लिहावं, ज्याला कुंडली प्रज्ञावान पुरुष ज्याला म्हणतात, ज्याची सर्व अंग प्रज्ञा पूर्णपणे जागृत झालेली असते, त्यानंतर ते बोलत नाहीत, ते बोलत राहतात. आमच्या म्हणजे पकावत गायन वादनामध्ये पागलदासांचा इतिहास कधी कधी वाचण्यात जातो. पागलदासांचा आहे की नाही, पागलदास. तर त्या पागलदासांची ख्याती अशी होती, आवीत झेला ते तबला वाजवायचे, तर लोक त्यांचा तबला ऐकण्याकरता तासून तास रेकॉर्डिंगला यायचे. विश्व पागल केलं होतं, त्यांचं नाव वेगळं होतं, पण त्या वादनाच्या क्षेत्रामध्ये ती पागल झाली होती. म्हणजे सरस्वती प्रसन्न झाली आणि सरस्वतीने त्यांना आशीर्वाद दिला, आता इथून पुढं तुम्हाला शिकवण्याकरता या मृत्यूलोकात कोणी गुरु नाही, आता तुम्ही कोणाकडे शिकत नाही, बोल शिकायचीच नाहीत, आता तुम्ही जो वाजवाल तो बोल असेल. जसं एखाद्या मोठ्या माणसाने गायलं की त्यानंतर त्याने गायचं नाही, आता त्याने त्याच्या गाण्यात राग जन्माला येतात. मी कधी कधी आमच्या पोरांना प्रॅक्टिस करताना सांगत असतो, त्यांना सांगतो पोरांना तुमचे बोलं 10 होऊ द्या, बोलं फक्त 10 होऊ द्या, तुम्ही रात्रंदिवस प्रॅक्टिस करा, हातातून 100 बाहेर पडतील. हां, तुमचे बोलं 100 झाले, प्रॅक्टिस केली नाही तर 10 वाजवता येत नाहीत. या उलट 10 झाले रात्रंदिवस प्रॅक्टिस केली तर हातातून जास्त बाहेर पडतात. आजही जेवढे गायक आणि जेवढे वादक आहेत ते गुरुजीकडे शिकलेत, त्याच्यावरती महाराष्ट्र नाही गाजवालेत, त्यांच्या डोक्यात जे तयार झाले त्याने महाराष्ट्र गाजतो. आम्हाला आमच्या गुरुजीने शिकवलं, त्यानं लोक संपूर्ण इम्प्रेस होत नाहीत, प्रभावित होत नाहीत. जे साधनेतून क्रिएट होतं जन्माला येतं, हां, जे साधनेतून जन्माला येतं तेच माणसापुढे जात असतं. रेग्युलर जो पकोदाचा बोल दिलेला असतो तो वाजवल्यानंतर लोकांना वाटत नाही, पण त्याच्या रियाज करून त्याच्यातून जो नवीन काहीतरी तयार होतं, पकोदातून, तबल्यातून, गाण्यातून, वाजवण्यातून, ती लोकांना प्रभावशाली असतं. ती आपली स्वतःची साधन असते. मी थोडीशी ओझरती ओळख करून देतो. कट्यारा काळजात घुसली असा नावाचा एक मूव्ही होऊन गेला मधल्या कालखंडामध्ये. म्हणजे आपण पाहिला कोणी कट्यारा काळजात घुसली, मराठी चित्रपट आहे, शक्यतो आपण मराठी पाहत नाहीत, पण पाहत माझी इच्छा म्हणून रात्री पहा, आज रात्री पहा, यूट्यूबला सर्च करा कट्यारा काळजात घुसली आणि रात्री झोपता झोपता एवढा पिक्चर पहा. संगीत क्षेत्राबद्दल संबंध नाही, गाण्याच्या संदर्भाने, पण काय अभिनय, काय गाणं, म्हणजे हिंदीमध्ये तो पिक्चर काढा, मी त्याच्यात अभिनय करतो, अशी अमिताभची मागणी होती. अमिताभजी बच्चन यांनी
दिग्दर्शकाला स्वतः रिक्वेस्ट केली की हा मूव्ही हिंदीत बनवा आणि मला त्याचा हिरो बनवा. मग त्याच्यावर अंदाज करा काय तो अभिनय असेल, काय ते गाणं असेल. तर त्याचा सुबोध भावे यांनी काम केले. त्याच्या पिक्चरचा शेवट सांगतो फार गोड आहे बरं का दांडे महाराज. दादा त्याचा शेवट असा गोड आहे. आपा शंकर महादेवांनी त्यामध्ये खूप सुंदर गायलेले, रावजी देशपांडे आहेत गायला, आपले हे महेशजी काळे आहेत नाही नाही, या सर्वांनी जेव्हा गायले तर त्याचा शेवट करताना असं केलं आहे, मी माझ्या गुरुजींकडे जे शिकलो ते मी आत्ता गाऊन दाखवतो. गुरुजी समोर असतात. मी माझ्या दुसऱ्या खासाबाकडे जे चोरून शिकलो ते आत्ता गाऊन दाखवतो. दोघाचं गाणं दोघांच्या समोर गाऊन दाखवतात. दोघंही गाण्यानं खुश होतात. आणि त्यानंतर तर तिसरं वाक्य, मी या दोघांच्या कृपेने माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसनं साधनेनं जे तयार केले ते आत्ता गाऊन दाखवतो. पण जेव्हा ते तिसऱ्यांदा स्वतःच्या साधनेत गातात त्या टायमाला दोन्ही गुरु शांत होतात. स्वतःची साधना असते. एखादा मुखडा यांनी वाजवला तोच पकवाजे, तेच मायकीत, तेच ऐकणारे, तेच सर्व जागेवरती. फक्त पकवाज वादक बदलला, मुखडा तोच असू द्या की आवाज बदलतो. कारण ज्याची त्याची साधना आहे. पहिले तोगे काऊ गोकत आहे हे आम्हीही गायलं, लोकांनी गायलं, लता दिदीने गायलं, पण लोकांना भावलं लता दिदीचं. मेघ म्हणल्यावर आम्हीही गायला. मला गाण्यातलं काही कळत नाही जास्त. आता तुम्ही दोघांनी म्हणून कोणता राग गायला मला काही माहीत नाही, कारण मला रागच येत नाही. मला फक्त राग येतो, म्हणजे कधी कधी राग येतो, बाकी मला राग येत नाही. त्यातला काय राग येत नाही. वाजवण्यातलं कळतं त्यातलं कळतं म्हणावं, ज्यातलं कळत नाही त्यातलं नाही कळतं म्हणावं. हे नाही, गुलेबाबांचे फार गोड वाक्य असे. बाबा म्हणायचे माणसाला कळत नाही, माणूस अज्ञानी असणं हा गुन्हा नाही. माणूस अज्ञानी असणं हा गुन्हा नाही, अज्ञानी असताना ज्ञानी समजणं हा गुन्हा आहे. अज्ञानाला म्हणजे अज्ञानी असणं गुन्हाच नाही. एवढं चांगलं वाक्य होतं. म्हणजे थोडंसं त्या माईक सिस्टीम थोडं थांबलं. विठाला विठाला या संबंधाने बोल गेलो. तुकोबराचे जे जे अनुभव आहेत ते ते अभंगात आहेत. हा मला आजचा मुद्दा तो विषय प्रतिपादन करायचा आहे. कारण अनुभव कधी अनुवादजन्य असतो, तो अनुभवातीत असतो. जिथं शब्द एखाद्या घटनेला पर्यायच शिल्लक राहत नाही, फक्त शांत चित्ताने ऐकून घ्यायचं. एखाद्या व्यक्तीला विचार हा व्यक्ती कसा आहे त्याबद्दल बोलता येत नाही, तिथं फक्त मौन धारण करावं लागतं. त्याबद्दल ज्ञानोबाची वारी आमुचे करवे गोठी ती झालीच नाही वाकसृष्टी, आमुचे देखवे दिठी तो दिठीच नव्हे. हा ज्ञानोबाचा विषय. ज्ञानोबानंतर काही विषय असतात ते काय ज्ञानोबाच्या भाषेत बोलू का, जर आज बाबा जास्त आठवलेत. ज्ञानोबा म्हणतात जिथं मनाची नखिने लगे बुद्धी ती दृष्टी न रिगे इंद्रिया कीड जोगी काय व्हाल. काही वस्तूचे फोटोच काढायचे नसतात. ज्ञानोबा बोलतात चित्र हिमालयाचा काय फोटो काढणार हो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने विचारलं हिमालय कसा, त्याचा फोटो जर तुम्ही काढून आणला तर ते हिमालयाचा अपमान होईल ना. कारण तो फोटोच येऊच नाही, आणखी फोटोत येण्यासारखा हिमालयात नाही. डायरेक्ट एक तर सॅटेलाईटवरती जावं लागेल आणि वरून दुर्बीनं पृथ्वीचाच घ्यावं लागेल अख्ख्या. तसे ते कळत नाही. जसं त्याच्याबद्दल चर्चाच करतात नाही. मेकांश स्थितो जगत, तशा परमात्मा अनुभूतीबद्दल बोलले ज्याच्या संपूर्ण एका अंशामध्ये संपूर्ण जगताची स्थिती काय त्याबद्दल वक्तव्य करणार. तुकोबरा हे सर्व जे प्राप्त झालं याचं एकच उत्तर आहे, मानव जेव्हा जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत ज्या कामाकरता प्रयत्न करतो ते काम जेव्हा संपन्न होत नाही तेव्हा तुकोबरासारखे संत स्वतःचा अनुभव जगाला व्यक्त करू लागतात. थोडं स्पष्ट बोलतो नाठाच्या भाषेत. दुःख ते कैसे नाही स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारे ते दासी, त्यांचे वर्म तो आम्हापाशी सुखी राहिल्याशी प्रेमाची या. म्हणजे जिथं ज्यांच्या स्वप्नातही दुःखत नाही अशी अनुभूती प्राप्त होते. ते घडतं कशामुळे, त्या अनुभवाचं दर्शन म्हणजे अभंगाचं पहिले चरण. आनंदाच्या कोटी कोटी आनंदाच्या कोटी साठविल्या
तुम्ही नाराज आहेत का? वाजवा की टाळी जरा. इथून पुढे सूचना लक्षात ठेवा, कोणी कोणतंही प्रमाण म्हणलं की त्या व्यक्तीचा रिस्पेक्ट म्हणून टाळी वाजवत चला. ठीक आहे, माझ्या मॉनिटर दे ना पहिल्यासारखं ठेवा. आता कीर्तनात विठ्ठल विठ्ठल नाही टाळ्या वाजवत तरी चालेल, पण प्रमाणाला वाजवा. आमचे गुरुजी म्हणायचे, जी माणसं दुसऱ्याच्या कलेला, विद्वत्तेला, ज्ञानाला, सौंदर्याला, बुद्धीला रिस्पेक्ट, आदर टाळीनं करतात, तसं तर अनेक निर्णय केला जातो, पण टाळी वाजून करतात, त्यांच्या कुळामध्ये चांगले लोक जन्माला येतात. सहज कसं मी रात्री पोरांना शिकवत होतो, पुण्यानं प्राप्त होणाऱ्या गोष्टी त्यांना रात्री शिकवत होतो मी. मानुषम, वरवंशजन्म, विभव, दीर्घायू, आरोग्यता, सन्मित्रम, सुसुता, सतीप्रियतमा, भक्तिश्च नारायणी, विद्वत्वम, सुजनत्वम, इंद्रिय जयव, सत्पात्रे दाने रतीही, ते पुण्यनवत्र शिकवणं संसारून दुर्लभ. मानवी जीवनामध्ये काही गोष्टी पुण्यानंच प्राप्त होतात, त्याला पर्यायच नाही. चांगल्या कुळात जन्म मिळणे, मनुष्य जन्म मिळणे, चांगल्याची संगती मिळणे, चांगला लाईफ पार्टनर, चांगला पती मिळणे, चांगली पत्नी मिळणे, चांगला मुलगा मिळणे, दीर्घायुष्य मिळणे, सुदृढ शरीर मिळणे, ही सामान्य घटना असते का? आयुष्याच्या आयुष्य नाही काय घटना. मी कधी कधी काही घटना ॲड करत असतो. चांगले साथीदार मिळणे नाही कळलं, म्हणजे कधी कधी साथीनं पण खेळ पांगत. आज मला इकडं दुईकडं पाहायची गरजच नाही बुवा, नाही कळलं. गाण्याबद्दल काय सांगायची गरज नाही, त्यांना नुसतं गाता येत नाही. महाराष्ट्रात गाणारे हजारो लोक आहेत, पण ज्यांना कीर्तन कळतं, कळणारा वक्ता काय बोलतो हे समजून गाता येतं ते हे. म्हणजे कधी कधी त्यांना कीर्तन ऐकायचं असतं म्हणून ते कधी कधी प्रमाण म्हणत नाही, तर ते प्रमाण म्हणायला आले ते कीर्तन करा बोलू देणार नाहीत. एवढी त्यांची प्रमाणं पाठ आहे सर्व. म्हणजे काय कीर्तनापुरते फक्त अभंग लिहून घ्यावं नाही. मी तर वैयक्तिक म्हणतो, आमच्या मच्छिंद्र आप्पाला कोणताही अभंग घेतला की पाठ असतो. हा म्हणजे लोकांना कळण्याच्या दृष्टीनेच वाक्य बोलू, त्यांना पाठच असतो. भाव आहे, समर्पण आहे, आणि पाठपाठांतर करून तुमच्या अंतकराला अहंकार शिवला, ही कौतुकाची घटना आहे. आमचे गुरुजी आम्हाला पाठात बोलायचे. मोठे बाबा आम्हाला म्हणायचे, अरे बाळा, बाबाची भाषा पुणेत गेले विष्णुदाची, आवडीचा अभंग मोठे बाबाचा, पुणेत गेले विष्णुदाची, संगे आपले आदेश कोण पाय त्याकडे बेरोटा तिकडे आशुभ त्या पुढे शोभवण्या ठाके काय असे बाबाजी. बाबा एक फार गोड वाक्य बोलायची. ती म्हणायची, ज्याच्या सौंदर्यामध्ये अभिमान जन्माला येतो तो जीव, पण ज्याच्या सौंदर्यातही लीनता असते तो संत. ज्याच्या विद्वत्तेमध्ये अहंकार जन्माला येतो तो जीव, पण ज्याच्या विद्वत्तेत लीनता असते तो संत. संताकडे विद्वत्ता असते, ज्ञान असतं, कला असतं, गुण सर्वच घटना असतात, पण त्याच्या चेहऱ्यावर तिळमात्र अहंकार दिसत नाही. आपल्या चेहऱ्यावर गुण कमी, अहंकार. काही माणसाचा अहंकार तर एवढा असतो, ते फुटतो का काय चेहरा असा वाटतो, फुटतो का काय असतो, दिसत काही नाही, पण असं वाटतं की बस हे आज काय. आणि मग त्यांच्याकरता ते वळली आहेत, नवल अहंकाराचे गोटी, विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाची झोंबेकंठी, नाना संकटी नाचवी. एक 7-8 महिन्यापूर्वी मी अहंकाराचं नवर सांगताना कोटी केली होती बरं का महाराज. अहंकाराचं नवर सांगताना ज्ञानोबरांनी जे सांगितलं त्याच्यात मी थोडंसं ॲडिशनल माझा थोडासा भाव व्यक्त केला होता. मी म्हटलं अहंकाराचं नवर काय माहिती का अप्पा, बरं डॉक्टर साहेब, अहंकाराचं नवल असं आहे, सज्ञानाचे झोंबेकंठी हे नवं ज्ञानोबरांचं आहे, पण मला सुचलेला भाव सांगतो. अहंकाराचं नवल आहे, अहंकारी माणसाचं नवल आहे. अहंकार झालेल्या माणसाला मी रॉंग आहे हे कधी वाटत नाही, हे त्याचं नवल आहे. त्याला वाटतं आय एम करेक्ट, आय एम परफेक्ट, यू आर ऑलवेज रॉंग, फक्त तुम्ही चुकीची आहेत. बरं त्याचे त्या अहंकारापायी की त्याला माणसं सोडून जातात, कार्यकर्ते सोडून जातात, सत्ता, मान, प्रतिष्ठा, पैसा सर्व संपत लोक त्याला समजून सांगतात, पण तो अहंकार एवढा प्रबल असतो की त्याला अहंकारामध्ये मी रॉंग आहे हे कळतच नाही. हे त्याचं मुख्य नवल आहे. ज्याला कायम वाटतं की आपणच परफेक्ट आहेत, हा मुख्य अहंकार असतो. ज्याला जगातला कोणी मोठेपण गोठ्याचा गुणच दिसत नाही, काय कौतुक करावं की नाही. काय सुंदर वाक्य सांगितलं, आनंदाच्या कोटी. तुकाराम बोलले, कोटी शब्दाचा अर्थ प्रकार आणि आनंद शब्दाचा अर्थ देव परमात्मा. मी माझ्या हृदयस्थ केला आहे की नाही. मी माझ्या हृदयामध्ये परमात्म्याला असते, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांताशी कामू. विषयावर म्हणतो या ज्ञानावरला या ओवीवर येण्याकरता अगोदर काही ओव्या आणि काही दृष्टांत द्यावं लागले. अश्रद्धाना पुरुष याच्या खालीची ना, अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्त्रे परंतप अप्राप्य माम निवर्तनते मृत्यू संसार व्रतमनी पाहे पादूत पवित्र आणि गोड पाशे त्वचेची या पत्रार पण ती आभिरून गोचिरा शुद्ध कारणं घेते.
का कमलकंदांनी दरदुरी नांदुरुक एकोची घरी तरी परागो शिवचे भ्रमरी एरा चिकुलची उरे नात्री निदेवाच्या परिवरी लोह्या रुतल्यातली सहस्रवरी पर तेथ बसून उपवास करी का दारिद्र्य जिये. मग शेवटी ज्ञानोबा म्हणलं तैसा हृदयामध्ये मी रामू. असं अनेक वेळेस घडतं महाराज. प्राप्त वस्तूची किंमत कळत नाही. मी बाबा इथं नसताना थांबलो होतो. खरं तर मी एवढा डिस्टर्ब झालो होतो कारण मी नेमका विना डोक्याला लावला आणि कुलदेवतेचं स्मरण करत असताना म्हणजे मंत्र म्हणत असताना अचानक हे कोण गेले, दुसरे चोपदार बाबा हे कोण गेले, पाठी हालायला लागली, म्हणजे स्टेज अख्खा हालायला लागलं ना. सर्वांना सर्व घटना माहीत नसतात, नाही कळत. मग तुम्ही विचारलं नसतं, तुम्ही सांगितलं नसतं तर लोकांना कळलंही नसतं. बरं आजही 90% लोकांना माहिती नाही, कल्पना नाही. काही घटना आता बा काय आता हे माझं जो उपर नाही ते इथे टिकत नाही. इथं बांधलं की सारखं सुटतं. तुम्हाला मग एकदा बांधून टाका त्याला, काय सुटतं त्याला, कारण हा पाय नकली आहे, हा आर्टिफिशियल लेग आहे. एखादी वस्तू तिथे टिकून ठेवण्याकरता त्याला ते लोकांना सांगावं कसं लागेल की मी आता एका स्टँडिंग माझं चालू आहे. आमचे गुरुजी एक वाक्य बोलायचे, एखाद्या माणसाचा प्रसन्न चेहरा म्हणजे तो खूप सुखी असं नाही. आचार्य चाणक्यांचं विधान सांगायचे, त्या माणसाला आपल्यापेक्षा दुःख पचवण्याची क्षमता अधिक असते. त्याचं उत्तर आहे त्याची साधना त्याला दुःख व्यक्त करायला वेळच देत नाही. त्याच्या स्वतःच्या साधनेने तो एवढा मग्न होतो की तो घरदाराचं काय घडलं याबद्दल चर्चाच करत नाही. तुम्ही पहा, विद्वान माणसं, ज्ञानी माणसं, ज्ञानसंपन्न माणसांना साधना करणारी माणसं चर्चाच करत नाही कशाबद्दल. त्यांना सांगायलाच वेळ नाही, कारण त्यांच्या डोक्यात फक्त एक तर कंटिन्यू त्यांची साधना चालू असते, त्यांच्या स्वतःची साधना चालू असते. एक तर जगत उद्धार कसा होईल, तर मग माझा उद्धार कसा होईल. याच कामाकरता जे माणसं प्रेरित झालीत त्यांना माहिती आपलं आयुष्य फार थोडं आहे, एवढं जगाचं निघून जायचं, कारण कोणाकरता बोलावून काय बोलावं. तेव्हा अनुभवाचा किती अनुभवजन्य असतो. मी कधी महिला मंडळाकडे पण बोलतो, काय घडतं कधी एखाद्या मुलीचं जर नर्सिंगचा कोर्स झाला ना, नर्सिंगचा जर कोर्स झाला तर तीही मुलगी गावोगाव जाऊन आजींना समजून सांगत असते की या महिन्यात मुलांना हा ड्रेस घालावा, ठीक आहे, या महिन्यात हे द्यावं, ते खाऊ घालावं. त्या टायमाला एखादी 80 वर्षाची म्हातारी जर तिला म्हणली, बाई तुझं लग्न झालं आहे, ते म्हणते नाही झालं. मग तिनं सांगितलं, तू जे मला सांगाली ते कशाने सांगाली. तिनं सांगितलं, हा माझा अनुवाद आहे, अनुभव नाही. ती पुस्तकात जे तिला सिनियरनं शिकवलं आहे, ती ज्या फील्डमध्ये शिकली ते ती सांगते, कारण त्या पूर्वी कोणी तो अनुभव लिहिला आहे म्हणून. पण तो अनुभव नाही आहे, तो अनुभवजन्य अनुवाद नाही. त्याचं बोलणं खरं आहे. माझं बोलणं थोडं स्पष्ट करून सांगतो म्हणजे लवकर कळेल. आत्ता येताना वडेल 2 किलोमीटर असा एक पाठीमागं आम्ही बोर्ड पाहिला, म्हणजे याच्या अगोदर कुठं त्याच्यावर पुढे निघाल्यावर मधून आलो मी, नाही इकडे कोणतं का पिंपळगाव, जळगाव पिंपळगाव तिकून आलो ना मी. तर ते पुढं आल्याच्यानंतर वडील विचारल्यानंतर 2 किलोमीटर पुढे एक बोर्ड किलोमीटरचा दगड. आता जो किलोमीटरचा दगडनं मला सांगितलं ते परफेक्ट सांगितलं, वडील 2च किलोमीटर होतं. मात्र त्या दगडाला जर तुम्ही हे विचारा की तू वडील पाहिलं का, तर ते शब्द नाही असेल. मग तो सांगतो ही घटना चुकीची नाही, पण त्याचा अनुभव नाही. तसं एखादा व्यक्ती जर एखादी, जसं मी नर्सबद्दल बोललो, ती बोलते ती राईट आहे, पण तो कोणाचा तरी अनुभव आहे. आणि ह्या ज्या बोलतात तो स्वतःचा अनुभव आहे. त्यांना त्या शिकल्या नाहीत, त्यांचं डिग्र्या झाल्या नाहीत कोणत्या डीफार्म एमफार्म ते तसं काय शिकले नाहीत, पण त्यांनी 4-4, 5-5 लेकरांना जन्म दिला आहे. त्यामुळे कोणत्या लेकराला कोणत्या टायमाला काय खाऊ घातलं ना, काय त्याची तब्येत बिघडते ना, कोणत्या महिन्यात खाऊ घातलं पाहिजे, कोणत्या दिवशी ते काय खातं, जन्मलेल्या बाळावरती हे जो अनुभव असून अनुभव तो कोण म्हणतात तसा माझा अनुवाद नाही, हा घ्या माझा अनुभव आहे. विश्वदेव सत्यत्वे, ठीक नाही, देवाच्या प्रतिभाव व्यक्त करत असताना तुकोबाराय म्हणतात ही माझी अनुभूती आहे. तसे माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये दुःख जे मला दिसत नाही त्याला कारण 24 तास जगाला देणारा सच्चिदानंद चोखटा दाऊनी दृश्यद्रष्टा ज्ञानोबांच्या ओव्यात, जैसा सच्चिदानंद चोखटा दाऊनी दृश्यद्रष्टा तिन्ही पदे लागती वाटा मौनाची, जे उघडकेने दिसे प्रकाशे न प्रकाशे अस्तित्वनेचे नशे कोणीकडे. हा जो अनुभव आहे, एखाद्या माणसाला त्यागाचा अनुभव विचारा, काय तो व्यक्त करू शकतो. मोठ्या माणसाचं नाव सांगतो, एकदा टाळी वाजवा सर्वांनी. काय घडलं, एक पत्रकार गल्लीतून चालले होते, एका शहरातल्या गल्लीतून जात असताना एका ओट्यावरती 2 व्यक्तीचं त्यांनी भांडण पाहिलं. एक व्यक्ती चिमूटपणे ऐकून घेतोय आणि दुसरा व्यक्ती त्याला भांडतोय. ते जवळ गेले तेव्हा त्यांच्या लक्षात अशी घटना आली, जो भांडतोय तो घरमालक आहे आणि जो ऐकून घेतोय त्यांनी 2 महिन्याचं घर भाडं दिलं नाही, या कथा त्यांचा चर्चा चालू होती. फक्त तो व्यक्ती एवढंच सांगत होता की मला एक 2 महिने आणखी मुदत द्यावी लागेल, कारण माझा पगार आला नाही. त्यानं सांगितलं मी मुदत देऊ शकत नाही, तर आता ही पिशवी घ्यायची नाही का. बरोबर त्याचा जो भाडेकरू होता तो एकटाच,
आणि त्याचं सामान किती तर एकच पिशवी, त्याच्यात एक ड्रेस आणि एक जेवणाचं ताट, संपला त्याचा भांड. त्या पत्रकाराला काय वाटतं, त्याने तो फोटो काढला, मी अनुभव सांगतो बरं का, त्याने तो फोटो काढला, त्याला वाटलं आजच्या कॅप्शन खूप छंद भेटला आपल्याला, आजची न्यूज करायला काय हरकत नाही. न्यूज कळलं नाही परंतु मला न्यूज गेल्या महिन्यात मी सांगत होतो. न्यूज शब्द, न्यूजची स्पेलिंग माहिती तुम्हाला, न्यूज NEW, वा, त्याचा अर्थ माहिती तुम्हाला, न्यूज, नाही त्याचा अर्थ माहिती का, त्याचं डेफिनेशन, त्याची व्याख्या, एन शब्दाचा अर्थ, हां कोण बोल इकडं, कोण काय काय बोल बोल बोल, घाबरू नको, बोल ना, बोल, बरोबर आहे काय, नाही नाही चला मी सांगतो. एन शब्दाचा अर्थ होतो नॉर्थ, ई शब्दाचा असतो तो ईस्ट, W माने वेस्ट आणि S माने साऊथ, म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर याचा समाचार ज्या माध्यमातून लोकांना कळतो ती न्यूज म्हणजे न्यूज. त्याच्यात अमेंडमेंट झाली पाहिजे, आता कायद्याची दुरुस्ती तशी अमेंडमेंट झाली पाहिजे, अदानी उर्ध्व नाही कळलं. आता पाताळात जे लोक पाणबुडी घेऊन चालले त्यांच्या बातम्या आल्या, तिथं न्यूजला शब्द वाढवा लागेल आता. आणि आता अंतराळ चाललेत, चंद्रयान 2च्या माध्यमातून आपण गेलो का नाही, स्पेसवरती गेलो ना, मंगळावरती, मग आता वरती सुनीता विल्यम्स गेल्या, हो आपण याच्यावर चंद्रावरती गेलो ना, चंद्रावरती गेले का आपले यान साऊथ दक्षिण पोलवरती. याचा अर्थ आता आधा आणि ऊर्ध्वा देखील 2 शब्द त्याला जॉईन करावं लागतील. म्हणजे वैयक्तिक माझा भाव येतो, डॉक्टर साहेब तक्रार करता आली तर पहा. आता त्यांना सांगा की न्यूज शब्दामध्ये आणखी 3 न्यूजला काहीतरी पर्याय वाढून आणखी 2 स्पेसमधला पी टाकून द्या, आणि पात्राला खाली काय म्हणा तुम्ही, एखाद्या त्यातला शब्द टाकून द्या. माझा अनुभव सांगत होतो. कॅप्शन तयार केलं आणि त्या पत्रकारांनी ती बातमी संपादकाला घेऊन गेले. थोडंसं लक्षपूर्वक आहे का, मला अभंगात बोलायचं आहे. आणि त्यानं सांगितलं संपादकाला, मी सुंदर एवढी बातमी आणली, हे दोघं व्यक्तीची कॅप्शन करा तयार. त्या संपादकाने जेव्हा तो फोटो पाहिला, त्या संपादकाने विचारलं, तू ज्याचा फोटो काढला त्या व्यक्तीशी तू बोललास? त्याने सांगितलं नाही, मी फक्त ऐकत होतो. तू त्यांना ओळखतोस? त्याने सांगितलं नाही. तेव्हा त्या संपादकाने सांगितलं, तू ज्यांचा फोटो काढलास तो व्यक्ती या देशाचा 2 वेळेचा पंतप्रधान आहे. तू ज्यांचा फोटो काढलास तो व्यक्ती या देशाचा, भारत देशाचा 2 वेळेचा पंतप्रधान आहे. पत्रकार हादरला, अरे बापरे, मी ज्याचा फोटो काढला तो मनुष्य भाड्याच्या रूममधून तो या देशाचा पंतप्रधान. त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, ऐकताना सर्वजण गुगलला सर्च करा, त्या व्यक्तीचं नाव आहे गुलझारीलाल नंदा. काय नाव आहे? ही या देशाची 2 वेळेची पंतप्रधान. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू मेले त्या टायमाला त्यांच्याच नंतर जर देशाचे पंतप्रधान कोण झाले तो गुलझारीलाल नंदा. त्यानंतर लालबहादूर शास्त्री, परत बाळबहादूर शास्त्री ताशकंद काश्मीरमध्ये परत ते गेले, मारले, तो नंतर वादाचा विषय, ते मेले. त्यानंतर परत दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले, म्हणजे 4थ्या वेळेस ते गुलझारीलाल नंदा. ऐका, या देशाचा 2 वेळेस पंतप्रधान राहिलेला व्यक्ती वयाच्या 96व्या वर्षी भाड्याच्या रूममध्ये होती. वयाच्या 96व्या वर्षी भाड्याच्या रूममध्ये होते. ही बातमी जेव्हा त्या पत्रकारांनी सगळीकडे केली, त्या टायमाला कलेक्टर, प्रांत, तहसीलदार, नायब मंडळ, सगळ्या दिव्याच्या गाड्या, DYSP, SP सगळे हजर. घरमालकाला कळलं की आपल्या गावात काय कार्यक्रम आहे, आपल्या घराकडे कसं काही सगळे माणसं राहिले. जेव्हा त्या घरमालकाला कळलं की मी ज्याला भाड्याकरता काढून दिलोय तो माझ्या घरात राहणारा देशाचा पंतप्रधान होता, तेव्हा पत्रकारांनी नंतर निवांत नंतर ते 100 वर्ष जगले. त्यानंतर त्यांची बहीण त्यांना घेऊन गेली, कारण ते रिटायरमेंट झाली तर तिनं बंगला घेतला नाही. रिटायरमेंट झाली तर तिनं फक्त भारत शासनाकडून फक्त मला खाण्यापुरता पगार द्या, नाही कळलं. आणि तो भारत सरकारनं त्यांच्या खात्यावर वेळेत दिला नाही म्हणून भाडं थकलं होतं. मी कशाकरता बोलवलोय, जेव्हा पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारला, देशाचं पंतप्रधान म्हणजे सर्वात मोठं पद आहे, लोकशाहीतलं मोठं पद असतं पंतप्रधान, आणि राज्य घटनेतलं पद असतं राष्ट्रपती. जसं राज्याचं मुख्यमंत्री हे लोकशाहीतलं पद मोठं पद आहे महाराष्ट्राचं, पण राज्यपाल हे घटनेतलं मोठं पद असतं राज्याचं. मी पॉलिटिक्सचा स्पेशल विषय, तसे मी UPSC जेव्हा दिली त्या टायमाला मी जगभरातल्या सगळ्या विषयाला नॉलेजला स्पनकूच पुढे बोललोय. मी कशाकरता बोलतो, पत्रकारांनी जेव्हा विचारलं की एवढ्या मोठ्या पदावरून तुम्हाला काही संग्रहित न करून राहण्याचा आनंद का प्राप्त झाला, त्या टायमाला गुलझारीलाल वाक्य दिलं, मी परंपरेत जे वाचत आलो आणि साधूंचा विचार घेऊन जे पुढे चाललो की त्यागात जे सुख आहे, त्यागात जो भाव आहे तो जगापुढे, जगात मृत्यूलोकात कशातच नाही.
मग तुम्हाला काय अनुभूती आहे? तेव्हा त्यानं सांगितलं अनुभवती एक वस्तू अशी जी अनुवाद त्याचा करता येत नाही. म्हणजे मी पंतप्रधान पदाचा त्याग करून विरक्त एका भाड्याच्या रूममध्ये राहतो, याचा जो मला आनंद आहे तो शब्दात होत नाही. त्याचं नाव अनुभव. तो अनुभव जगाच्या पाठीवर लिहिणारे तुकोबाराय म्हणतात आनंदाच्या कोटी. मी आनंद परमात्मा, हृदयास्थ आल्या परमात्मा शब्दात व्यक्त करू शकतो. काय तुकोबाराय सहज कळतील हो, काय तुकोबाराय सहज कळतील. तो साठविला महापोटी. आम्ही त्याचं स्मरण केलं, त्याचं चिंतन केलं, त्याची संगती केली. तो सोडून कोणाला आठवलंच नाही. त्याचे परिणाम आम्हाला जगात आनंद सोडून दुसरं काही मिळतच नाही. चला एक चांगलं वाक्य सांगतो, दुसऱ्या चरणात जातो. परत एकदा टाळी वाजवा. जेव्हा जेव्हा मला विठ्ठल विठ्ठल म्हणायचं असतं तेव्हा मी टाळी वाजवायला होतो. काय होतं, विठ्ठल विठ्ठल म्हणलं की हे वाजवत नाहीत, यांच्यापुरतं मर्यादित, यांना तर वाजवावंच लागतं, वाजवावंच लागतं असं म्हणून वाजवत म्हणावंच लागतं. म्हणा विठ्ठल विठ्ठल. तरी मला आणखी पाठीमागे जायचं आहे, म्हणजे या मुलांचं कौतुक करायचं आहे. थोडंसं पाठीमागे ठेवलं मी, कारण मुलं तर थोडीशी प्रस्तावना तुमच्या गावात एवढ्या वर्षाचं बोलतोय. मला तर नानाने आल्याला सांगितलं रमण बापूनं की जवळजवळ या सप्ताहाला 200 वर्ष झालीत, पण छापल्या गेले ती 121 वर्ष. मी त्याच्या पुढचं वाक्य सांगेल. आप्पा या पोरांकडे पाहून सांगतो बरं का विजय महाराज, या पोरांकडे पाहून सांगतो आपल्या सप्ताहाची 1000 वर्षे पूर्ण होणार आहेत. हां, फक्त त्या 1000 वर्षी आपण नसणार आहेत, कोणाच्या तर रूपाने असणार आहेत, जसे आहे तसे नाही, नाही की नाही. पण त्याच्यानंतर आता येणाऱ्या 200 वर्षाचे साक्षीदार ठरवू घ्या. पण मी फक्त याकरता एका वाक्याकरता थांबलो होतो. तुम्ही तुमच्या मालेगाव तालुक्यामध्ये जेवढ्यात मोठे बंगले असतील त्या बंगल्यात जाऊन पहा, एक घटना तुम्हाला पाहायला भेटेल. बंगला 1 कोटी 2 कोटी 5 कोटी 10 कोटी 20 कोटी किती कोटीचा बंगला असू द्या, त्या बंगल्यामध्ये एक फोटो असतो का कोणतेही. मग कोणाचा ज्ञानवराचा असतो, कोणाचा तुकोबारायचा असतो, कोणाचा साईबाबा, कोणाचा असेल, पण कोणत्या तरी एखाद्या विरक्त पुरुषाचा असतो, कोणत्या तरी एखादा साधूचा असतो, कोणत्या तरी संन्यासाचा असतो, कोणत्या तरी देवाचा असतो. म्हणजे बंजाचा भाव आपल्या सर्वांना कळेल. मग 10 कोटीचा बंगला बांधून त्याग्याचेच फोटो घरात लावावे लागतात. मोठ्या व्यक्तीचं नाव सांगायला मला काय हरकत नाही. आता सध्या आपण सर्वांनी मुकेश अंबानीच्या पोराचा विवाह सोहळा पाहिला आहे. काय तिचं नाव, अनंत अंबानी आणि ते राधिका, अनंत अंबानी राधिका मर्चंट. मला तिथं तो विवाह सोहळा मी लाईव्ह पाहिला, यूट्यूबला पाहिला आहे. तुम्ही पहा बरोबर का दांडे महाराज. आता तुम्ही विरक्त आहेत, आम्ही सगळीकडेच मोडतो, आम्हाला सगळंच पाहावं लागतं, कारण आम्ही थोडंसं वेगळ्या माइंडमध्ये फिरतो. त्यातलं मला कौतुक कोणतं वाटलं माहिती का, त्याने जगभरातले मास्टर लोक बनवते त्या विषयातले, जगभरातले भारताचे सगळे टॉपर लोक बोलवत होते लग्नाला. मी त्या दिवशी समजून घेतलो, ज्यार्थी आपल्याला आमंत्रण नव्हतं त्यार्थी आपण मोठे झालो नाही हे नक्की झालं बाबा. त्याने बोलवत नाही कोणाला. मला कौतुक त्या घटनेचं होतं, त्याने रिटर्न गिफ्ट जे दिले, रिटर्न गिफ्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण रामराम म्हणलं की ते जसं रामराम म्हणतं का प्रति रामराम, तसं ते रिटर्न गिफ्ट तत्काळ दिलं तर 1 घड्याळ 2 कोटीचं होतं. अशा प्रत्येकाला तिने 1 घड्याळ दिलं. आणि ज्या दिवशी मला कळलं दिलेले घड्याळ 2-2 कोटीचे, त्या दिवशीपासून मी उलटं बांगितलंय, नाही कळलं. मी त्या दिवशीपासून घड्याळकडेच पाहिना, म्हणलं बापरे 2 कोटीचा घड्याळ की नाही. ते पण आमचे पोरं मला म्हणले बाबा मग 2 कोटीचा कसं ना, टाईमचा सगळ्याचा सारखा आहे ना. मी म्हणलो घड्याळचा टाईम हा सगळ्याचा सारखा असतो, पण घड्याळची उंची घड्याळची महागडपणा हे सांगत असतो त्या व्यक्तीचा टाईम काय चाललाय. नाही कळलं तुम्हाला तरी टाळी वाजवायचं जरा मोकळी चाकली. घड्याळ सगळ्याचं एकच टाईम दाखवत असतं. 10 रुपयाचं घड्याळ हे आत्ता 10-10:30 दाखवणार आहे, आणि 10 कोटीचं घड्याळ 10:30च दाखवणार आहे. फक्त 10 कोटीचं घड्याळ टायमाचं हे दाखवतं की ज्याच्या हातात बांधले त्याचा काय टाईम चालू आहे, त्याचा टाईम काय चालला, म्हणजे तो कोणत्या स्टेटसला पोहोचला हे तिचे स्टेटस असतं. त्यामुळे महागड्या वस्तू घेणाऱ्या माणसांनी हे महागड्या वस्तू याच करत असतात. त्या तरी सगळ्याला लोक म्हणतात ती तरी गाडीच, ही तरी गाडीच, नाही कळलं. त्याच्यात आणि याच्यात हवा नसते बाबा, ती हवा वेगळीच असते, नाही कळलं. ते हळूहळू काय होतं, काय कधी कधी नाही कळलं की लय ताण होतं मग वक्त्याला. पण ते लय लवकर कळलं लागतं, त्याला लय समोर चांगले माझे वेगळे माइंडेड लोक असं लागते. मी याकरता बोलू गेलो, अनुभवजन्य केलेला अनुवाद महाराज आप्पा, अनुभवजन्य केलेला अनुवाद हा कदाचित लोकांना कळण्याच्या बाहेर असतो. तो खबर आहे अनुभवजन्य बोलतो. चला थोडं स्पष्ट बोलतो, म्हणजे त्यांचा हात मोकळा. विठाला ब्रह्मचारी धर्मे गोकावी विचारे कर्मी आसक्ती विचारे कर्मी गोकावी अक्षरे विचारे
परत एकदा महिला मंडळ वाजव. काय होईल, तुमचे चेहरे पडलेले दिसले, यातले एक दोघं झोपले की मला टाळी वाजवावं लागले, बाकी काही नाही. कारण वक्त्याचं काम असतं. आता तुम्ही कसे चेहरे करून बसून मला कसं राहील, मला प्रसन्न ठेवावं लागेल ना तुम्हाला. काही माणसाला झोपल्याच्या नंतर जाग करण्यापेक्षा टाळी वाजवा म्हणजे की झोपलेलं जागं होतं, बाकी काही नाही दुसरं नाही. जे झोपले नसेल त्यांचा प्रश्न सोडा, पण काही माणसं असे स्पेशल आहेत, त्यांना घरी रात्रभर झोपा लागत नाहीत, इथं बसून झोपत येत. आणि ते कीर्तन, माझा एक मित्र आहे, लॉ कॉलेजला असताची घटना आहे, LLBला मी सोबत होतो. फर्स्ट इयरला असताना तो माझ्या कीर्तन आला की पुढे बसून झोपायचं, पुढे येऊन बसून झोपायचं. मी त्याला म्हणलो बाळा, तू मित्र आहेस माझा चांगला, तू पुढे येऊन झोपल्यानंतर सोबतची लोक म्हणतील महाराजाच्या सोबतची झोपायलीत. तो म्हणला महाराज मी झोपत नाही, तुमचं कीर्तन जेवढं चांगलं असतं ना, बसले की झोप लागती. कीर्तनी बैसाता निद्रे ना गविले मन माझे गुंतले विजय सुखा. मन माझे गुंतले विजय सुखा. कीर्तनी बैसाता निद्रे ना गविले मन माझे निद्रे ना गविले मन माझे गुंतले विषय सुखा. काय महाराजांची भाषा आहे की नाही. मी याकरता बोलो ब्रह्मचारी धर्मे गोका अक्षरे आश्रमी विचारे षडकर्मी वानप्रस्थितरी संयोगी वियोग संन्यास होतो त्याग संकल्पाचा. म्हणजे विद्यार्थी जगतिपतो साधो सत्यतीर्थे धारातीर्थे धरतीपती योगिनो ध्यानतीर्थे गंगातीर्थे मनिनसो दानतीर्थे धनाढ्या लज्जातीर्थे कृत्या पातकम शालयंती व्यापित्वात दिशंतो नित्यत्वात नापी करतः नवसोपी सर्वात्मा अनंतमनुमत्रिधा क्रियानासे भविचिंता नासोस्वासनाक्षय वासना प्रत्यमोक्षे सा जीवन मुक्त. हे त्याचे अनुभव येतो, हे कल्पनेच्या बाहेर आहेत. हे पोरत बोरांनो, हे ह्याच वयात अभ्यास आणि ह्याच वयात सगळ्या घटना आहेत. एकदा का बालपण गेलं. आमचा एक मित्र आहे डॉक्टर साहेब, काका तुमच्या माहिती का सांगतो, तुमच्या ओळखीचा तो. त्यानं मोठ्यापणे अभंग पाठ केला, लहानपणी ते का देवा. नाही मी तुम्हाला गृहीत धरत नाही पाहतपासून. आता मी तुमचं समजलं, ज्याला कळतं ते माणसं चेहरा अहंकारचा घेऊन बसलीत, ज्याला कळत नाही ते विचारे आपले कधी कन्फ्युज वातावरण आहेत. याच्या प्रॉब्लेम्स हा असतो. माणसं एक तर कीर्तनाला असलेले श्रद्धावान असावं लागतात. मोठी माणसं आपल्यासोबत प्रेमाची माणसं का बोलतात माहिती का. कारण सायन्स सांगतं, तुम्ही मेडिकलचे आहात, सायन्स सांगतं आपल्या प्रेमाचा व्यक्ती भेटला की त्या व्यक्तीच्या बॉडीमधले पांढरेकण म्हणतात त्याला, बरोबर का, पांढरेकण, चेहऱ्यावरती शो ग्लो, चेहरा सुंदर करणारे पांढरेकण असतात. असा प्रेमाचा व्यक्ती भेटला की 1500 कण वाढतात. किती बोला आता तरी पटकन, किती. आपला प्रेमाचा व्यक्ती समोर जरी दिसला तर पांढरेकण 1500 वाढतात. पण पुढचं पण सांगतो डॉक्टर साहेबाच्या साक्षीनं, जर आपल्या विरोधातला व्यक्ती भेटला की 1600 कमी होतात. मग तुम्ही का एखाद्या माणसाचा चांगला चेहरा पडलेला दिसतो ना, आपण त्याला म्हणलं का रे का चेहरा पडला, ते भेटलं होतं ना, चेहरा पडला. चांगले चांगले चेहरा पडणं आणि उतरणं म्हणजे काय, पडणं म्हणजे असा पडतो का. फक्त चेहऱ्यावरचं तेज मायनस होतं आणि तेज प्लस होतं. सत्तेत तेज असतं, सत्तावान पुरुषाच्या चेहऱ्यावर तेज असतं, पैशावल्याच्या चेहऱ्यावर तेज असतं. म्हणजे सत्ता मान प्रतिष्ठा पैसा हे तेजाचे वृद्धिक मानलं जातं. कारण नसताना तेजवान दिसतो. तो चेहरा काळा असो की पांढरा, तो सतेज दिसतो. कारण तो मस्तीतला सत्तेतला चेहराच वेगळा असतो, अपोजिटचा चेहरा वेगळा असतो. नाही कळलं, तारखा वाढलेला चेहरा वेगळाच. नाही कळलं, हे थोडंसं कळलं ना लोक. थोडं स्पष्टच बोलू का, आपण तिकीट काढलेलं असावं आणि रेल्वेमध्ये चक्कर यावा. तिकीट काढणारा व्यक्तीचा चेहरा आणि न काढण्याचा चेहरा आता सांगायची गरज आहे का. काढणारा असा वर वर घेतो, उलट असं इथं असं, त्याची तयारीच अशी काढून दाखवायचं, काढून दाखवायची का. कारण तू कुठं वाट पाहत असतो. हे पोरं इकडे बसली, त्यांना माहिती यांचं जर कधी पकोदाचा बोल बसलेला असेल, जर यांचं कधी श्लोक पाठ असेल का, त्याशी आमचा श्लोक घेतला नाही म्हणून ते बळच म्हणून दाखवते. नाही कळलं, मी राहिलो म्हणायचं म्हणून पाठ असली की होऊन म्हणून दाखवायचं. पण जर का पाठ नसेल तर कसं टळण लांबून जाईल. नाही कळलं, हीच अवस्था असते, हीच अवस्था असते. भक्त नेहमी जो प्रसन्न दिसतो म्हणून तर साधना करणारा माणूस खात काहीत नाही, पण चेहऱ्यावर तेज असतं. का, कारण 24 तास त्याचे तर पॉझिटिव्ह व्यक्ती असतो आणि त्याचं नाव आहे आनंदाच्या पोटी.
साठविल्या आम्हा. पोट शब्दाचा अर्थ हृदय, पोट शब्दाचा अर्थ हृदय, हिचा अर्थ बदलला बरं का. पोटी म्हणजे हृदयात, आम्ही हृदयात त्याला साठवलंय, हृदयबंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, आहे का नाही. किंवा धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, अरे जगाचा जगन्नियंता परमात्मा. हृदय फाडलं की तो इथं दिसतो, तू इथंच साठवला, तोच जर 24 तास सोबत असेल तर आता कशाची गरज आहे. आनंद नाही भेटणार तर काय भेटलो, दुसरं काय भेटू शकतं. मग दुःख ते नाही याच करता म्हणायचं, कारण दुसरं नसूच शकतं, तिथं फक्त आनंद असतो. विठ्ठला विठ्ठला येई संस्पर्शीच्या भोगा दुःख एव ने एव ते अद्यंतवंत कौंते नेतोश्वरमते बुधा. ज्ञानोबांची भाषा आहे. ज्ञानोबा म्हणतात पूर्ण असो हे असो आगवी बोली सांगपा सर्फपणाची सावली ती शितूर होईल की तुले मुशिकना मंदिर. जैसा आमिष कडू पांडवा मिनू न सेवी तवची बरवा, तैसा विषय संग अगवानी भ्रांत जाणे. ज्ञानोबांची भाषा. जे विषय काय म्हणले, जी लोकीचा चंद्रक्ष रोगी जिथे उदय होई असता लागी दुःख लिहून सुखाच्या अंगी सरी. तर मी जवळजवळ आतापर्यंत 20-22 दृष्टांत या वयाने झाले असते. फक्त तुमचा वेळ जाईल आणि माझा वेळ संपला या नात्याने मी दृष्टांत सांगेन. ते एवढे गोड दृष्टांत आहेत त्यातले, एवढे गोड दृष्टांत आहेत माऊली. बऱ्याचशा ओव्यातले दृष्टांत लोकांना पाठ असतात पण ओव्या पाठ नसतात. बऱ्याचशा लोकांना दृष्टांत माहिती असतात पण त्या दृष्टांताचे ह्या ओव्यात हे माहीत नसतं. या अर्थाची ही घटना आहे. कधी कधी एखादी घटना एखादी समांतराला झाली का, समांतरा झाली. जसं मधल्या कालखंडामध्ये बाहुबली नावाचा एक पिक्चर झाला पहा, बाहुबली. त्या पिक्चरमध्ये त्या बैलाच्या शिंगाला मशाली लावल्याचं एक शिन दाखवलेलं आहे. बैलाच्या शिंगाला मशाली लावल्याचं एक शिन आहे. आठवतो तुम्हाला शिन? तो तिच्या घरी जातो तेव्हा मला त्याच्यातून काय आठवतं माहिती का, छत्रपती शिवरायांनं पुण्यामध्ये लाल महाराज शाहिस्त्या खानावरती जेव्हा हल्ला केला त्या टायमाला तो प्रयोग इतिहासात छत्रपती शिवरायांनी पहिला केलेला आहे. म्हणजे माझा आता बनवून तुम्हाला कळलं असेल. म्हणजे आता जी घटना मला दिसाली एखाद्या पिक्चरच्या माध्यमातून ती यापूर्वी इतिहासात घडलेली आहे, फक्त ती या राज्यानं घडली हे लोकांना कळत नाही. थोडं स्पष्टच बोलतो जरा. 1962ला भारताचं चीनचं युद्ध झालं. कधी पोरांनो? भारत चीनचं युद्ध 1962. कधी? 1900 परत सांगा. 1900. त्यामध्ये भारत हारला. पण त्या टायमाला एका टेकडीच्या प्रकारामध्ये ठाकूरसिंग नावाच्या व्यक्तीनं चीनची एक टेकडी काबीज केली. म्हणजे एक भाग भारताने तिरंगा रोवला, बाकीचा भाग भारत हारला. जेव्हा तो एकटा जिंकला त्या टायमाला पत्रकारांनी त्यांना, लोकांनी, मीडियाने सर्वांनी प्रश्न विचारला, तुम्ही कसे जिंकला? त्या टायमाला त्यांना काय नाव सांगितलं होतं माहिती तुम्हाला? इतिहास शोधून पहा, भारताचा सांगालो मी, शूटिंग चालू शिवाय. त्या टायमाला त्याने सांगितलं मी काय केलं, त्या हिमालयात फिरणाऱ्या, चीनच्या हिमालयात फिरणाऱ्या शेळ्या एकत्र केल्या, शेळ्या, आणि त्या शेळ्याच्या छोट्या छोट्या शिंगाला मी मशाली बांधल्या. 1962ला भारताच्या युद्धात केलेला प्रसंग आहे, बाहुबलीच्या नंतर आहे. त्या तिच्या शिंगाला बांधल्या आणि त्याच्या 25 शेळ्या मशाली पिटून चीनवर सोडल्या. जेव्हा चीनचे सैनिक इकडे आले त्या टायमाला आम्ही ओरिजिनल त्या साईडने गेलो होतो, त्यांना मारलं आणि तो कब्जा काबी. मग तिने सांगितलं हे तुम्हाला सुचलं कसं, हे तुम्हाला सुचलं कसं? त्या टायमाला त्यांनी उत्तर दिलं, मी कॉलेज जीवनात असताना, मी तर पंजाबमध्ये जन्म म्हणला, पण मी कॉलेज जीवनात असताना भारताचे राजे छत्रपती शिवरायांना मी वाचलं आणि छत्रपती शिवरायांनं शाहिस्ते खानाच्या टायमाला हा प्रयोग केला होता. तो प्रयोग राजांचा मला आठवला आणि तो देशाकरता मी केला. अनुभूती सांगतो ॲज अ कंपॅरिझन, तुलनात्मक. जेव्हा एखादी घटना आपल्या जीवनात घडते ती कुठेतरी साम्यकता असते. तसं आपल्या म्हणून तर महिला मंडळाला सांगतो, टीव्हीची मालिका पाहत असताना एक सूचना येते, टीव्हीच्या मालिका पाहताना एक सूचना येते, यातील पात्रे सर्व काल्पनिक आहेत, याचा कोणत्या व्यक्तीशी, धर्माशी, जातीशी, व्यक्तीशी अर्थार्थी संबंध नाही. आलाच तर तो योगायोग. हे का लिहिलं जातं माहिती का? हे का लिहिलं जातं? आचार्य चाणक्यांचं विधान आहे, कोणाची तरी कल्पना आहे, कोणाच तरी वास्तव असतं. इथं मृत्यू लोकांमध्ये पृथ्वी आप तेज वायोगाशी पंचमाभूत असून जगात काहीच नवीन क्रिएट होत नाही, काहीच क्रिएट होत नाही. जे जे डोक्यात क्रिएट, तुम्हाला तर असं वाटलं का की मी राजा पाहिजे होतो, हे झालं नाही कधी. ज्या अर्थी तुम्हाला वाटलं की तुम्ही राजा व्हायला पाहिजे त्या अर्थी कोणत्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमच्या स्टोअर झाल्या अंतरात्म्यामध्ये, विचारसागर मला दृष्टांत आहे, पूर्व संस्कार हे उत्तर संस्काराला कारणीभूत ठरतात. मनात आलं तेव्हा समजू हे आपलं कोणत्या तरी देशात आपण राजे होतो. मनात कोणतीच घटना मनाने येत नाही कधी. जेव्हा तुम्हाला कोणीतरी व्हावंसं वाटतं तेव्हा कधीतरी तुम्ही त्या पदाकरता प्रयत्न केले असतात. मग ते पूर्वजन्मातले असू शकतात, या जन्मात तुम्हाला त्रास देत असतात.
कधी कधी काही पोरं आणि त्या KBCला जर पाहिलं कोण बनेगा करोडपती किंवा सारेगमापा जर पाहिलं आयडियामध्ये आयडिया सारेगमापा, तर लहान लहान पोरं जेव्हा गातात तेव्हा माणसं पागल होतात. हे पूर्व कानावर सूर असतं. हे अनुभूतीचा प्रकार तुकोबाराय म्हणतात. तो माझा इथं हृदयात साठवला. आणि 24 तास देव सोडून जगातल्या कोणत्याच वस्तूचा अंग न केल्याचा परिणाम अंतकरणात फक्त अनुभूती परमात्म्याचीच आली. आणि त्या परमात्म्याची अनुभूती आली आणि त्याच्याविषयीचं प्रेम वाढत गेलं. कशामुळे? दुसरं चरण प्रेम चालीला प्रवाह, प्रेम चालीला परमेश्वर काका काय म्हणजे एखाद्या जरी विचारलं की तुम्ही त्यांना गायक म्हणून आता पण दोन व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहून असे तरुण पोरं कधी कधी असे ना यूट्यूबला पाहतात हे आहेत का ते आहेत का नाही कळलं. आवाज कुठं चाललाय तो. प्रेम चालीला प्रवाह हो प्रेम चालीला प्रवाह हो मी गाण्यावर वाजवणं थोडंसं प्रेमच जास्त करतो. माझं तर मी असं चांगलं गायले की मी प्रसन्न असतो बा. आता असं तुम्ही मनाने प्रसन्न झाले तुम्हाला खुश करतो आता म्हणा विठोबा रखोमा पंढरीनाथ भगवान प्रभो उमापति महादेव पवन सुत हनुमान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय महाराज की जय हावी मुबारक
संपलं नाही हो, उठले काय? महिला मंडळ एकदा टाळी वाजवा. पुरुष मंडळी वाजवा एकदा, उरले तेवढे. प्रेम चालीला प्रवाह. प्रेमाचा जो प्रवाह आहे हा वाढत चाललाय. आता एक सूत्र सांगतो आणि बसतो. नारद भक्ती सूत्रामध्ये 84 सूत्रामध्ये एक 54 क्रमांकाचं सूत्र आहे. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणमानम वर्धयन्ते अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. मी तिकडे हात याकरता केला, तो आमचा सार्थक उभा आहे तिकडे कोपऱ्यात. तो ढवळीश्वरचा आहे. ढवळीश्वरच का? आणि तो नारद भक्ती सूत्रातले सूत्र सध्या पाठ करतोय माझ्याकडेचे. जो 20-22 सूत्र त्याच्या पाठ झालीत. आता तो भक्ती व्याख्याश्याम पुढं सातो अस्मिन परम प्रेमरूपा निजास म्हणजे कीर्तनाची तयारी करतो तो. ढवळीश्वरचा मुद्दाम सांगितलं, जवळच आहे ना तुमच्या. पुढच्या महिन्यात करेल तो कीर्तन. मी काय ठरवलं आहे डॉक्टर साहेब, महाराष्ट्रात सध्या कोण कसं कीर्तन करतं त्याच्यावर मी काही वक्तव्य करणार नाही. या संप्रदायाला मीच चांगले 100 कीर्तनकार देणार आहे. तेव्हा तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन मुलांना मुलींना महिलांना पण मी कीर्तन शिकवतो. मला काही वावडं नाही त्या विषयाचं. कारण जी घटना तुम्ही थांबवल्याने थांबणार नाही, तिला विरोध करण्यापेक्षा तिला सुधारायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तुमच्याकडे चांगलं तर लोकांना देऊन जा. जे तुम्हाला येते ते लोकांना चांगलं दिलं पाहिजे. म्हणून तर 12 वर्ष मी मुलं शिकवले. मधल्या कालखंडात परत थांबलो, 12 वर्ष थांबलो आणि परत 12 वर्षांनी सुरू केलं. नाही कळलं. परत एकदा मुलांना थोडंसं मी विचार केला की गावगाव चाललो वर मी एवढं जगभर वाचायलो सध्या. मी तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, मी जर परत उद्या हाच अभंग कीर्तनाकरता घेतला तर मी आज काय बोललो हे माझ्या लक्षात नाही, पण उद्या तुम्हाला वेगपेक्षा काहीतरी वेगळं बोललेलं असेल. मी हाच अभंग जर म्हणजे अतिशयोक्ती होईल, पण मी सलग 8 दिवस जरी हा अभंग घेतला तर तुम्हाला एक शब्द डबल ऐकायला भेटणार नाही. कारण मी पाठणे नाही केलेलं, माझं टिपण नाही आहे. मला जे स्फूर्त, जे लोकांचे चेहरे दिसतात, जसं मला आठवतं तसं बोलत राहतो. बरं, आम्हाला शिकवतानाच कीर्तन असे काय शिकवलं नाही संस्थेमध्ये, कट्टू असे नाही शिकवले. आम्हाला फक्त अभ्यास शिकवलेला असतो. त्याच्यातून तुमचं वक्तृत्व, तुमचं नियोजन, तुमचं कौशल्य येते. हे तुमचं वाक्चातुर्य की तुम्हाला तुमच्या समोर बसलेल्या चोराचे एक्सप्रेशन वाचायचे आणि तिथं जसंच तुम्हाला जरीही काही येत असेल पण तिथं तुम्हाला जसं वातावरण घडत तसं बोलावं लागतं. हा पर्याय. त्यामुळे कधी कधी वक्त्यावर अवलंबूनच नसतं. वक्त्याला खूप काही बोलायचं असतं, पण त्याला तसे लोक नाहीत दिसले तर तो काय करतो, असाही प्रश्न होते का पुराणो. शांत बस. विठाला विठाला माझ्या गळ्यातले हार विनेकरला घालत नाही. भागवत नावाचा ग्रंथ आहे, श्रीमद भागवत माहिती आहे आपल्याला सर्व. त्या भागवतामध्ये म्हणजे जिथं जिथं वक्ता बोलतो त्याला व्यास असं म्हणतात, आणि जेव्हा जेव्हा एका व्यक्तीच्या गळ्यात विना असतो त्याला नारद असं म्हणतात. आणि महर्षी नारद हे व्यासांचे गुरु आहेत, वक्त्यांची ते गुरु आहेत. म्हणजे भागवत असं सांगतं की बोलणार हा शिष्य आहे आणि विनेकरी हा गुरु आहे. म्हणून तो नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबराय विना घ्यायची आणि जनाबाई बोनाच्या जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग आहे का नाही. मग नामदेवराय ज्ञानेश्वर माझा अभंग वगैरे व्हायची. मला तर कालखंड काय सांगायचं आहे. म्हणजे मग हे जर गुरु असतील आणि मी जर शिष्य असेल तर माझ्या गळ्यातला हार गुरुला घालू नये असं माझा वैयक्तिक भाव आहे. मी बंद केला. मी बंद केल्याचं कारण तुम्हाला सांगून मोकळं झालो. आता तुम्हाला जे घालतात ते का घालतात हे त्यांना विचारा, ते पण सांगावं लागेल मला. मी का घातला नाही ते तुम्हाला कारण सांगितलं, आणि त्याचं दुसरं कारण आहे, हे काय शास्त्र नाही, हे काय परंपरा नाही. घातलाच पाहिजे, हे काय परंपरा नाही. ती माझ्या वडिलाच्या वयाची आहेत. माझं म्हणणं जी वस्तू वापरली, हार गळ्यात घातला की तो उष्टा झाला, तो प्रसाद म्हणून. आता इकडे माझे विद्यार्थी आहेत, तिकडे काही माझे विद्यार्थी आहेत, तिकडे सोबत आले कीर्तन आहे करा. मी हा घाल विना जर म्हणजे हार त्यांच्या गळ्यात घातला तर तो आनंद आहे. का तो माझा त्यांच्याकरता प्रसाद असेल, माझा त्यांच्याकरता प्रसाद असेल. आपल्या गुरूंचा हार आपल्या गळ्यात पडणं यापेक्षा आणखी कोणतं भाग्य आहे. पण
जो उष्टा झाला तो आपण आपल्यापेक्षा शिवीर माणसाला कसा घालू शकतो. त्यामुळे काही खंड मी तरी दोनदा असं खुणू लागलो की 1-2 घाला मला, 2-3 बाबाला घाला, 2-3 तुम्हालाही घाला, असं चालू होतं माझं. यांना 1-2 घाला, असं जे जिथपर्यंत पोहोचते तिथपर्यंत घालावं, नाही कळलं. पण ते आता कसं असतं, रोकायचं तर मग ते सगळ्याला मान दिलेला असतो. त्यामुळे आज मी फक्त सांगितलं, उद्या काय करते आपण एखादा एक्स्ट्रा शिल्लक ठेवा भावाला घालण्यापुरतं. प्रत्येक वक्त्याचा स्वतःचा भाव असतो तो व्यक्त करत जावा, नाही तर सगळं कीर्तन संपायचं आणि परत लोक रमण बापूला भेटायचे, बापू ते हाराचं काय झालं, का घातला नाही. त्यामुळे त्यांना काय विचारू नका, विचारायचं तर मला विचारा. माझं वैयक्तिक मत आहे, मी या संप्रदायाचा स्पीकर आहे, वक्ता आहे, मी या संप्रदायाचा वक्ता आहे. जसं प्रत्येक पक्षाचा एखादा प्रवक्ता असतो तसं मी या संप्रदायाचा प्रवक्ता आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या संबंधाने तुम्हाला कोणती शंका असेल तर मी जाहीरपणे सांगतो, महाराष्ट्रात तुम्हाला कोणीच त्याचं उत्तर दिलं नाही तर मला फोन करा, मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असेल. याकरता मी लाईव्ह याकरता बोललो, म्हणजे कशाबद्दल, उपरनच का बांधावं, कीर्तनात विठ्ठल विठ्ठल का म्हणावं, कीर्तनात विनाच का असावा, कीर्तनात टाळ कोणत्या साईडला असावं, पकवाज घोडीवरच का असं, तुम्हाला जेही वाटेल ज्याही संबंधाने त्या प्रश्न तुम्हाला, मग तुम्हाला कसा संपर्क करायचा, फक्त तुम्ही यूट्यूबला जा, फेसबुकला जा, इंस्टाला जा, ट्विटरला जा, गुगल, तुमच्या हातात मोबाईल, तुमच्या हातातल्या मोबाईलवर जिथेही तुम्ही फक्त शितोळे महाराज असं टाईप केलं की माझा नंबर येतो, उघड नंबर आहे माझा. आणि माझा मोबाईल फक्त कीर्तन सोडून एरवी कंटिन्यू चालू असतो, म्हणजे आताही चालूची, फक्त पोरांकडे. आता गाडीत बसलो म्हणजे मी कीर्तन झालं की घरी जात नाही, कोणाच्या गाडीच्या साईडला चालू जा की लगेच गाडीत बसतो निघून जातो. पण ज्यांचे कॉल येऊन गेले रात्री 12 वाजू 1 वाजू मी त्यांच्याशी कंटिन्यू संपर्क, मला सकाळपर्यंत आळंदीला पोहोचायचे, उद्या पुढचे परत क्लासेस आहेत. खरं तर मी आज थांबणार होतो मुक्कामी, पण आमचा पुतण्याला चालवायला मी थांबलो गेलो. माझं वैयक्तिक मत आहे, मी लपून चालणार नाही ना आपल्याला लपून जमणार नाही. आता आपलं ते कर्तव्य आहे, पोरं ज्या ज्या कामा करतात, जो जो शंका असते त्यांना सांगावं लागेल आपल्याला. अन्यथा बुद्धिवान पोराला जर त्या प्रश्नाची उत्तरं भेटली नाही तर ते ड्रायव्हर्ट होत असतात, ते वळत असतात, अन्य पंथाचा स्वीकार करत असतात. त्यामुळे तुम्ही कोणताही धर्म किंवा कोणताही संप्रदाय चेंज करण्याच्या अगोदर आम्हाला तुमची शंका विचारा, तुमचे प्रश्न आम्ही त्याचे उत्तर जर तुम्हाला तुमच्या योग्यतेचे नाही वाटले मग तुम्ही चेंज करा, इट्स ओके, आम्ही मान्य ग्रहित धरू त्या घटनेकरता. काम असावं ते आपल्या वक्त्याचं. फक्त कीर्तनात वारकरी संप्रदायावरती जगणं हा स्वभाव नसावा, वारकरी संप्रदायात जगणं हाही स्वभाव नसावा, वारकरी संप्रदायासाठी जगणं हा एक स्वभाव असावा. त्याच्यात तर जगतोच आपण, त्याच्यावरही जगतो, तो स्वभाव आहे, पण त्याच्याकरता पण जगता आलं पाहिजे. त्याच्याकरता जगता येण्यातला आनंद हा त्याच्यावर जगण्यापेक्षा लय मोठा असतो. जी माणसं संप्रदायाकरता, देशाकरता, धर्माकरता ताकदीनं जगतात ना ते भिकारी असतात, ते कधी कधी शून्य अर्थशून्य असतात, पण त्यांच्या आनंदाचा तोटा जगाला, आनंद त्यांचा जगाला कळत नसतो. मी तो अनुभव सांगत होतो, प्रेम चालीला प्रवाहो नाम ओघ लवला हो. आता व्याप्ती सांगतो, नारद भक्तिसूत्रातलं सूत्र असं सांगतं, म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करता तेव्हा तो व्यक्ती वारंवार भेटला, वारंवार भेटला, वारंवार भेटला की प्रेम कमी होतं. म्हणजे वस्तूची दुर्लभता ही प्रेमाला वाढवत असते, वस्तूची उपलब्धी ही माणसाच्या प्रेमाला मायनस करते. आणि तुकोबारा सांगतात तो 24 तास हृदयात आहे. आणि वाढीला हा शब्द वापरला आहे, प्रेम चालीला वाढत चाललेला आहे. जशी वर्षाकाळी सरिता चढू लागे पंडूसुता नीच नवी भता श्रद्धा दिसे, ज्ञानवानाची भाषा आहे. ते वाढत का चाललं, कारण नाम ओघ लवलाहू, आम्ही त्याचं नाव सतत कीर्तन तो माम यतंत शेद्रूरता नवशंत शमा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ज्ञानवानाची उई त्याखाली तरी कीर्तनाची नटनाचे नाचले व्यवसाय प्राश्चिताचे, जे नामाचे नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकाळणली तरी ते ठायवणी उठवली, यम लोकाची खुंटली राहते अगवी. यममे काय यमावे दममुने कवनाते दमावे, तीर्थे म्हणते काय खावे, नाना दोष ओखदाशी नाही ऐसे माझे नाम घोषे. नाही ती करते विश्वाची दुखे, हे जगाची महासुखे अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरली, ही ज्ञानोबरांची भाषा आहे. माझं बोलणं आपल्याला कळत असेल या संबंधाने बोललो. ज्ञानोबराय म्हणतात, जेव्हा तुम्हाला एखादा घटना, अरे काय होतं, तुम्हाला असं वाटतं की ह्या माणसाला कार्यक्रम नाहीत, ह्या माणसाने ज्ञानेश्वरी पाठ केली, ह्या माणसाने गाथा पाठ केलाय, पण ह्या माणसाला कार्यक्रम नाही, हे तुम्हाला वाटतं. पण गाथा ज्ञानेश्वरी पाठ करून कार्यक्रम न करण्यातला काय आनंद आहे तो फक्त त्याला माहिती असतो. तुमच्या आनंदाने लोकांचे आनंद व्यक्त नका करू, तो तुमचा अनुभव आहे, की तुमचा अनुभव आहे की काहीच नाही येत तरी पैसा यायलाय, नाही कळलं ना. पण येत असताना लात मारण्याचा जो आनंद आहे त्यागातला तो त्याला माहिती असतो, हा तो त्याला माहिती असतो, तो अनुभव त्याच्याकडे. इथं लोकांनी देवाला प्राप्त करण्याकरता वेगवेगळे भोग दाखवले. देवाला 56 भोग असतात ना, पण देव भोगाने प्राप्त होत नाही, देव त्यागाने प्राप्त होते. नंतर सूत्र सापडलं, अपिची सुधराचारो भजते माम अनन्य भाग साधुरी वस मंतव्य समय गोषतो ऐसा. तो आधी जरी दुराचारी
सर्वोत्तमची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मूर्तू निघाला नरवरांची भाषा आहे. आधी काही घडतं अरे काय म्हणते वेळ संपावर का माझं तर प्रेम मागच राहिले. चला सर्वांना पटेल असं सांगतो. पोरांना थोडंसं माझ्याशी बोला आहे पोरांनो, तुम्हाला पटेल असं सांगतो. प्रेमाची 6 लक्षणं. किती किती हा नाही बोलू दे बोलू दे. पोरांनी कीर्तनात बोलू दे. बघा ती मांडेकरा सर्व पोरांनी हा त्यांच्याकरता कौतुकी महाराज. या वयातले पोरं घरी झोपलेत आणि हे पोरं ते टाळ घेऊन उभी आहेत. त्यामुळे मी त्यांना बोलल्यानंतर पूर्ण गप्प म्हणा, हा माझा राईट्स पण आहे, अधिकार आहे त्यांना गप्प करण्याचा. मी त्यांना गप्प म्हणा म्हणत असेल, पण त्यांना इथंच उभा राहू द्या. पोरांना काही कीर्तनकार पोरांना बसवतेत, काढून देतात, पुढची हाटा चिल्लर हाटा काय तर असते त्यांच्या. तसं नसतं ते. उलट यांनाच परमार्थ सांगत चला. ज्या दिवशी महाराष्ट्रात ते मुलं कीर्तन ऐकतील त्याची महाराष्ट्रात ते वृद्धाश्रम बंद होतील. ज्या दिवशी महाराष्ट्रात ते मुलं कीर्तन ऐकतील त्याची महाराष्ट्राचा धर्म वाढेल, महाराष्ट्राचा संप्रदाय पंथ वाढेल, युवकांचा आणि ज्ञानी आणि उच्च शिक्षित उच्च भूषित लोकांचा परमार्थ सुरू होईल. म्हणजे आज माझी म्हणजे प्रवासाची स्थिती नव्हती आणि येण्याची नव्हती. केवळ मला फोन ज्यांना केला ते डॉक्टर साहेब आहेत. मी जेव्हा त्यांना सकाळी म्हटलो ते मला पुढं बोलूच दिलं नाही. तिनं बापूला फोन केला, बापू महाराज निघाले का तुम्ही, सांगूच दिलं नाही. मी आलो, दुसऱ्या मिनिटाला हजर झालो. काय होतं कधी कधी माझं वैयक्तिक मत असतं, 100 मूर्ख माणसाला परमार्थ नाही कळला तरी चालेल, एका शहाण्या माणसाला परमार्थ सांगावा. कारण शहाणा माणूस एकटा असतो पण त्याच्या शहाणापणाने तो 1000 तयार करू शकत असतो. जगातलं सर्वात मोठं शास्त्र. थोडं स्पष्ट बोलतो. ज्याच्या घरात पिस्तूल आहे, ज्याच्या घरात बंदूक आहे त्याला घाबरू नका. तो एक गोळी घालेल एका माणसाला. पण जी माणसं विद्वान आहेत त्याला घाबरत जा. कारण तू जर पेटला तर तो गावाचा शून्य करून शकत असतो आणि गावाला मोठे करू शकत असतो. बुद्धिमान माणसाचा खेळ कधी करायचा नाही. बुद्धी ही जगातली अशी, विद्वत्तान बुद्धी ही माणसाला कोणत्याही टोकाला नेऊन ठेवत असते. ते अनुभव त्याच्याकडे सिद्ध असतो. तो प्रेमाने पाहतो. मी याकरता बोलून गेलो. अरे गोपिकांना विचारा आठत येत भावा नन्ही कानन तुटवा येते त्वां पश्यतां कुटिल कुंतनं श्रीमुखंच ते जड उदीक्षतां पक्षं विदुषां जयति ते दिकं जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शाश्वतत्रयी दयत दृश्यता दीक्षुतावका स्वयं धृतासव स्वां विचिन्वते. संग वाजव की टाळ्या. म्हणजे शक्यतो मी असं गोपीगीत म्हणताना वादकाला हात करतो. चांगली असते मांजर गिरवी. मी वादकाला हात याकरता करतो कारण या गोपीगीताचा ठेका शक्यतो काही वादकाला माहीत नसतो. तर ते महाराज स्वतः भागवत कथाकार आहेत म्हणून त्यांना ही ठेके सगळे पाठ आहेत. तबल्यात विशारद झाली 2 वर्षापूर्वी महाराजांची चिरंजीवीत. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. पण कधी कधी ते सांगणार नाही तर माझं पोरगं किती मोठं आहे. तयारी नाही का जय महाराज त्यांच्याकडे पहा. तुमच्या माहिती का सांगतो, ज्याला ज्यातलं कळतं ती माणसं त्याकडे पाहत नसतात पण त्यांचं लक्ष तिकडे असतं. जर एखादा कीर्तनात जर गायक असेल ना आणि तुम्ही जर चाल म्हणायला लागले तर तो वादकाकडे पाहणार. वा तो वाद त्याला म्हणणार पण त्याचं कान गायकाकडे असतं. तसं मी तुम्हाला म्हणत होतो वा क्या बात आहे, पण माझं कान सारखा तिकडं होता. कळतं त्यातलं कळतं त्यातलं. एवढं सुंदर वाजवायचं यंत्र कौतुक करावंच लागेल ना. सुंदराला सुंदर म्हणा, चांगल्याला चांगलं म्हणताच आलं पाहिजे. त्या खात्याला की भगवंत स्वतंत्र गुण देत असतो. नाही तर म्हणत नाहीत काही माणसं. काही माणसं कीर्तनात टाळ्या वाजवत नाहीत. हा गुण कौतुकाचा नाही, ते दुसऱ्याला वाजवू देत नाही. हा त्यापेक्षा कौतुक आहे. ते दुसऱ्यामध्ये वाजू नको, रंगायले रंगायले बर रंगाय काय गोडे. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. असे सुंदर आणि शेपक गौरव येतो. म्हणजे परमात्म्याच्या विरहामध्ये जे प्रेम उत्पन्न झालं आहे की नाही. नजरो से गिरा नाना चाहे जितनी सजा देना नजरों से जो गिर जाए मुश्किल है संभल पाना. ए मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं जितना इसे समझाऊं उतना ही
मचल जाए राधे तेरे चरणों की, गर धूल जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. तो आनंद, तो त्यागातला आनंद आहे. सर्वस्वाचा त्याग केल्यानं कृष्ण प्रेमा करता त्वाम पश्यती त्रुटियोग आहे. ते एक सेकंद दिसला तर तो विरह होतो, आणि एकदा तोच सेकंद दिसला नाही तर विरह आहे. आणि ते विराचे सगळे प्रकार आहे. चिंता जागर बुद्धिदोगो तानव मलिंगाता प्रलापीवादी उन्मादो मोह मृत्यू दशा दश. आता या श्लोकाचा विस्तार करत नाही, फक्त या अर्थाने सांगतो की का घडतं. तिसरं चरण. अखंड खंडे ना जीवन, अखंड खंडे ना जीवन, अखंड खंडे ना जीवन, खंड खंड ना जीवन, तिसरं चरण होतं. अगदी मोजून 2 मिनिटात चौथ्या चरणात जातून माऊलींचं भजन खाली बसतो. पण कीर्तन संपलंय अशा टाळ्या वाजवा बरं. असं कसं आहे बरं. प्रसन्न मन एकदा वाजवा की सर्वांनी वाजवा. बघ लक्षात ठेवा, कीर्तनामध्ये तुम्ही किती श्रीमंत आहेत, तुम्हाला काय येतंय हे काय मी प्रत्येकाच्या घरी जाऊन पाहणार आहे का? इथं तुमच्या चेहऱ्याची प्रसन्नताच मला सांगणार आहे तुम्ही कोण आहेत. ज्ञानाबाई म्हणतात माणूस जाण्याचे बोले, झाड जाण्याचे फुले, भोगे जाण्याचे केले. तुम्ही काहीच रिप्लाय दिला नुसतं असं पाहिलं तर मला सांगू डॉक्टर साहेबांना दवाखान्यात घेऊन जा. नाही कळलं की गोड प्रमाणामध्ये अखंड खंडेना जीवन. पौराणिक वाक्य सांगता सांगता सांगतो पोरांनो, पुन्हा प्रेमाची 6 लक्षणं सांगतो. किती मोजा. दधाती प्रतिगृह्णाती गुयम आख्याती पृच्छिती भुंक्ते भोजिते शिव शिलविदम प्रतिलक्षणम. ते झाले. जाऊ दे, तो काही का होणार पण बोलला ना, बोललं पाहिजे. तुमच्या लक्षात ठेवा, बोललं पाहिजे. त्याला वाटलं ज्या अर्थी हे थांबलेत नाहीत, नाही कळलं त्या अर्थी एकावरच थांबणार आहेत. चला आता परत मोजा. दधाती प्रतिगृह्णाती 2, गुह्यम आख्याती पृच्छती 4, भुंक्ते भोजयते. किती लक्षण झाली? याचा मराठीत अर्थ सांगतो तुम्हाला, पहा. मराठीत अर्थ सांगतो, याचा मराठीत अर्थ सांगतो. आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो ते 6 लक्षणाने सिद्ध होतं. दधाती प्रतिगृह्णाती, ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम करतो त्या व्यक्तीला आपल्या मनात जी शंका ती विचारायची असते. मनात काय ठेवायचं नसतं.
मनात ठेवून घेतला जातो तो बदला असतो. जर तुम्हाला एखादी शंका वाटते की विचारायची. मंडोदरीच्या मनात ती शंका आली होती की 80,000 पत्नी आहेत, प्रभू माझ्या रावणाला स्त्रीची गरज नाही आहे, 14 चौकड्याचं राज्य आहे, पाय त्याचं रावणाचं वर्णन करत नाही, त्याला सगळं आहे, पण तरी तिनं सीता का चुरून आणली असावी असं कोणाला वाटलं? मंडोदरीला वाटलं. म्हणून मंडोदरीने विचारलं, प्रभू मी तुमच्या कोणत्याच विषयाच्या संदर्भाने बोलणं उचित नाही, कारण मला कळतं त्यानं सुद्धा कशातलं तुमच्याबद्दल मी काय बोलावं, पण तरी मला हे उत्तर सापडलं नाही की तुम्ही सीतेला चोरून आणलंय आणि तुम्ही अशोक वाटिकेत ठेवलंय. हिचं उत्तर नाही सापडलं. जर तिला आणलंच होतं तर राजमहालात ठेवायला पाहिजे होतं, एखादा महल द्यायला पाहिजे होता. रावणानंही मी सांगितलं का प्रेमाचं लक्षण दुसरं आहे कोणतं? गुह्यम आख्याती, मनातलं विचारणं, आणि प्रेमाचं दुसरं लक्षण मनातलं सांगणे. रावणानं सांगितलं हे विचारलंस तू मनातलं, कारण तू माझ्यावरती प्रेम करतेस, पण माझं तुझ्यावरती प्रचंड प्रेम आहे, मी पण तुला मनातलं खरं कारण सांगणार. मी खरं कारण माझ्या मनाला सोडून कोणाला सांगितलं पण तुला सांगणार. आणि रावणाने खरं कारण सांगितलं. आता तुम्हाला सांगू का नको? हां आता सांगत नाही, फक्त ओवी सांगतो. रावणानं सांगितलं खरं कारण काय असेल तर प्रभू रामचंद्राला नाशिक पंचवटीमध्ये मी जर शरण गेलो असतो तर मला सावित्री नावाची मुक्ती भेटली असती. पण रावणाने नारदाला विचारलं माझ्या उद्धाराचा मार्ग मुख्य काय असेल, त्याने सांगितलं रामाला शरण जा, उद्धार होईल. त्याने सांगितलं पण माझ्या एकट्याचा नाही ना, मला माझ्या संपूर्ण कुळाचा उद्धार करायचा. म्हणजे सांगितलं प्रभूला विरोध कर, प्रभूला विरोध कर. तू एकटा शरण गेला तर एकट्याचा उद्धार, आणि तू विरोध केला तर राम तुझ्या अख्ख्या कुटुंबाला मारेल आणि सगळ्यांचा उद्धार होईल. नाथांनी वर्णन केले पंचवटी सन्मुख जाता मीच पावितो साविज्यता, सकळ कुळ उद्धारता सीता चोरून आणली. हे रावणाने मंडोदरीला खरं सांगितलं. ही प्रेमाची लक्षणं सांगतो. किती लक्षणं दिली? 2. गुह्यम आख्याती गुह्यम प्रोचेती. पुढचं लक्षण आहे ददाती प्रतिगृह्णाती. प्रेमाच्या व्यक्तीला एखादी वस्तू गिफ्ट द्यायची असते आणि प्रेमाच्या वस्तू व्यक्तीकडून गिफ्ट घ्यायचं असतं हक्काने मागून. जसं आपल्या प्रेमाचं लक्षण गुलाबाचं पुष्प मानलं जातं, गिफ्ट असते ना. जसं जपानमध्ये प्रेमाचं लक्षण काय असतं तर गिटार. काय गिटार? एखाद्या पुराणी जर एखाद्या मुलीला महागडं गिटार गिफ्ट केलं की ती त्याच्यासोबत लग्न करते. म्हणून महागडं गिटार जर कशानं तर बनल्या जात असेल तर ते गिटार बनतं चंदनाने, आणि ते जगातलं महागडं चंदन जर कुठं असेल ते भारतामध्ये. आणि म्हणून त्याची तस्करी होती, म्हणून त्याच्यावरती स्वतंत्र पिक्चर तयार झाला पुष्पा. नाही कळलं? झुका नाही झुकेगा नाही साला, म्हणजे मला शोभते कारण दाढी मला. हे प्रेमाचं लक्षण तिला गिटार तिचा प्रेमाचं लक्षण आहे. किती लक्षणं झाली? 4. घेणे देणे सांगणे ऐकणे. आणि आणखी 2 लक्षणं आहेत. भुंगते भोज येते. ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम करतो त्या व्यक्तीला घरी जेवायला बोलवायचं असतं, आणि ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम करतो त्या व्यक्तीच्या घरी हक्कानं जेवायला द्यायचं असतं. अशी प्रेमाची किती लक्षणं आहेत? 6. आपल्याला 5 पाठ आहेत. देणे घेणे सांगणे ऐकणे, दुसऱ्याकडे जेवायला जाणे, आपल्या घरी न बोलवणे. आपल्याला ती लक्षणच कळत नाही बा. फक्त आलोच तयार ठेवा, आलोच. हे लक्षण आहे का महाराज आपण? आहे की नाही? मी कशा करता बोलतो त्याचा प्रेम या करता वाढता करतो, अखंड करतो, अखंड. आणि कोणतं भजन करतो? राम कृष्ण नारायण. 1 मिनिटात फक्त आप्पाच्या भजन म्हणजे आवाजात भजन घेऊ आणि शेवट करतो. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम. सर्वांनी हातवरती करा नाही का? सर्वांनी करा. आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग कर, कोणीतरी शूटिंग मोरे महाराज. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी
आता नका 11 वाजले ना, आता कसे मी थोडंसं बोलत बोलत पुढं गेलो. खरं तर मलाही मी सांगितलं नाही पण सांगतो. माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एक पाय माझा मांडीपासून तुटला आहे. मी आता तुमच्यासमोर ओरिजिनल फक्त एका पायावर उभा आहे. आता गाडीत बसलं की हा पाय मला असा बटन दाबून काढून बाजूला ठेवावा लागतो आणि तो नकली इथपासून आहे, मांडीपासून आहे. त्यामुळे मला कौतुक नाही करायचं माझं एका पायावर उभं राहायचं. मला आलेल्या जाधव महाराज म्हटले आपलं अंजनचे तुमच्या गावातले म्हणून, हां सॉरी राहुल महाराज मला म्हणताना म्हटले की मी ॲक्सिडेंट झाला त्या टायमाला जोग महाराजच्या गाथ्याच्या भजनातून गेलो होतो. तर कधी गेलो ते साल पण त्यांनी मला सांगितलं आल्याबरोबर. इथपर्यंत त्या लक्षात होतं माझं ॲक्सिडेंट. आणि मला कौतुक सांगायला आवडेल, मी जेव्हा आयसीयूमध्ये डोळे उघडले मुंबईला, डोळे उघडले मला कळलं की डॉक्टरने माझा एक पाय मांडीपासून कट केला आहे. तेव्हा मी एक संकल्प केला होता, जर मी परत संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाकरता जर उभा राहिलो तर पांडुरंगा तुला शपथ देतो 12 वर्षी तरी कोणी किती रिक्वेस्ट केली तर मी बसणार नाही. म्हणून मला यांनी सांगितलं खुर्ची देऊ का, त्याने त्यांचा पायाचा प्रॉब्लेम सांगितला म्हणून. तर मी तुमच्या माहितीकरता सांगतो 21 फेब्रुवारी 2025 येणाऱ्या 6 महिन्यानं माझ्या उभा राहण्याच्या कीर्तनाला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे मला स्वतःचा कौतुक याकरता करायचं नाही, पण तुम्हाला जर बसून कंटाळा आला असेल तर मी पण एका पायावर उभा आहे. पण मी आळंदीहून इथपर्यंत आलो आहे आणि आता इथून परत आळंदीला जायचं आहे. आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, आणखी जर 2-3 तासाने माझा पुतण्या गाडी चालवतो, जर पुढे गेल्या जर त्याला झोप आली तर उरलेली ड्रायव्हिंग मला करायची. तो आज आला नसता तर मला परत अचानकपणे थोडंसं थांबावं लागलं, यावं लागलं त्याला घेऊन. म्हणजे मी कौतुक माझा सांगायला उभाच नाही, पण नाहीच कळत लोकांना कळणार पण नाही ना, कळणार पण नाही. मी जेव्हा रमण बापूकडे फेटा बांधत होतो त्यांचे चिरंजीव कुठे गेले, प्रशांत भाऊ पाठीमागे असे त्यांचा नातू हां आहे ना, त्यांनी हळू चालताना पाहिणे म्हणून विचारलं म्हणून आता ते यांच्या निमित्ताने ते कळलं म्हणून कळलं. नाही तर मी याचं भांडवल करत नाही, कारण माझ्या डोक्यातलं संपत नाही 11 वाजले तरी. काय तिचं करत बसू भांडवल, माझ्या डोक्यातलं संपना एवढं भांडवल अगोदरच सेव्ह करून ठेवले, ग्रंथचे ग्रंथ पाठ केलेत मी. मला कौतुक करायचं नाही, पण तुमच्या माहिती करता सांगतो कडे, तुम्ही जर म्हणाल तुम्ही पाय उभा गेला मला कौतुक त्याचं वाटत नाही. याच्या पुढचं वाक्य सांगतो, दुसरा जरी गेला ना मांडीपासून तरी माझ्या चेहऱ्यावरचं तेज उतार नाही का तो इथे तोच तर अनुभव सांगण्याकरता उभा होतो आत्तापर्यंत, की परमात्म्याची एकदा अनुभूती प्राप्त झाली का तर ती दारिद्र्य आलेली संपत नाही न, ती पराजय झाले नाही त्याच्या चेहऱ्याचं तेज उतरत नसतं. त्याच्या जीवनातलं सर्वस्व जरी संपलं तरी तो ज्या महिमेतून जो ज्याच्याशी कनेक्टिव्हिटी त्याची झाली असते का ती कल्पनेच्या बाहेर असते. लोकांना सांगता येत असतं का ते, उलट जेवढी जेवढी लोक त्याला सोडून जातील तेवढा तो मस्तानी आनंदात जगू लागतो, मस्ती जगू लागतो. लोकांना वाटतं हे त्याचा आनंद त्याला कळत असतो, कारण का अखंड चिंतन करतो तो. आणि 3 देवाची नावं घेतली, मी 3 शब्दाची व्याख्या 3च अक्षरात सांगतो आणि शेवटचं चिन्ह म्हणायला होतो. काय काय शब्द आहेत, राम कृष्ण नारायण. म्हणा बरं, राम कृष्ण, परत म्हणा. आता 3 शब्दाचा अर्थ मी सांगून टाकतो, ऐका. रकार उच्चार मात्रेने बहिंदिराती पातकम प्रमेच प्रभावाच्या वाहतो मकार असतो कपाटवत राम. कृषी भावचक शब्द नशे निवृत्ती वाचक हा तयोरी किं प्रमाण कृष्णेती भिधी येते कृष्ण. आपोनारा इति प्रोक्त आपोविनरसु नवहा ता ईदर्शनम सर्वंते नारायण स्मृत नारायण. आता कळलं का तुम्हाला? राम शब्दाचा अर्थ सांगितला, कृष्ण शब्दाचा अर्थ सांगितला, नारायण शब्दाचा अर्थ सांगितला. राम शब्द सर्वांना पाठ आहे, रा आणि म, पण कृष्ण शब्द थोडासा जड आहे, कारण कृष्ण शब्द कर्ष हा धातू आहे, म्हणून कृष्णामधला कृ आणि कृपेमधला कृ सारखा असतो. कृष्ण शब्दामधला कृ आणि कृपा शब्दातला कृ सारखा असतो, पण दोघांची स्पेलिंग फरक असतो. कृष्ण लिहिताना KRI टाकावं लागतं आणि कृपा लिहिताना KRU टाकावं लागतं, कारण कृष्ण शब्दामध्ये यू नसतो कधीच. करशेती हा जातो चित्ताचा आकर्षण करतो. क र श न अ दो आणि विसर्ग हे त्याचे दीर्घ आहेत, त्याच्या 6 अक्षर असतात. तो चित्ताचा आकर्षण म्हणून कृष्ण शब्द लिहिताना आय टाकायचा असतो, कारण एकटा येतो एकटा. आणि कृपा हे आपल्यावरती होत असते म्हणून यू टाकायचा असतो. यू म्हणजे तुम्ही आम्ही, ठीक आहे नाही, फरक आहे घातला. म्हणून कृष्ण करशेती हा जातोय आणि आम्ही त्याचं रात्रंदिवस भजन करतो, म्हणून आमचं प्रेम वाढत चाललं, आमचा आनंद वाढत चालला आहे. आणि तो आजचा अलीकडचा पलीकडचा नाही, शेवटचं चरण.
थडी ऐक्य परत्र परत्र थडी ऐक्य परत्र परत्र घडी ऐक परत्र परत्र घडी ऐक परत्र थडी ऐक्य परत्र परत्र थडी ऐक्य परत्र घडी ऐक परत्र परत्र घडी ऐक परत्र तुका म्हणे समतीर तुका म्हणे समतीर प्रेमे चालीला प्रवाहो प्रवाहो प्रेमे चालीला प्रवाहो समतीर प्रभाव प्रेमे चालीला नाम ओघ लवला हो नाम ओघ लवला हो नाम ओघ नाम 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 ओघ लवला हो नाम ओघ नाम ओघ नाम ओघ नाम ओघ नाम शेवटचं चरण होतं. टाळी वाजा एकदा जोरात. गोड गायलं तुम्ही. खरं तर मी आपणा म्हणजे रमण बापूला म्हटलं की मी 11च्या पुढे जात नाही, तुम्ही एवढे मंडप भरून याल असं मलाही वाटलं नव्हतं. म्हणजे मी तुमच्याकडे पाहत पाहत एवढा वेळ बोललो बघ, नाही तर मी खरं तर ते आवाज तुम्हाला येईना, तिथूनच मला प्रस्तावना कळाना काय मांडावं. पण हळूहळू ते तुमचे चेहरे खुलले, प्रसन्न वाटले, मला काहीतरी सुचत गेलं. हे नाही खाली बसतोय, एकदा टाळी वाजव ना. तुम्हाला फायदा सांगतो थाळीचा. फक्त अशी वाजवा, इकडे पहा ना. करंगळी, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा, ही 5 बोटं या 5 बोटावर पडली पाहिजे. वाजवा अशी. तुम्हाला याचा फायदा डॉक्टरांना विचारा. माणसाचा डावा हात हा उजव्या मेंदूला जोडलेला असतो, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन. आणि माणसाचा उजवा हात हा डाव्या मेंदूला जोडलेला असतो. बॉडी चक्र संपूर्ण फिजिकली, मी फिजिक्स या नात्याने बोलतो, की मी थोडा सायन्सचा स्टडी केला या नात्याने. माणसाचा उजवा हात आणि डावा हात हा अपोजिट जोडलेला एकमेकाशी. जेव्हा हातावरती हात पडतो त्या टायमाला मेंदू प्रज्वलित होतो. म्हणून तुम्हाला जर झोप आली की टाळ्या वाजवायची. आली काय? नाही ना आली, थांबून थोडी. झोप आली की टाळ्या वाजवा, लगेच झोप जाते. टाळी वाजवली की चेहरा प्रसन्न होतो. आता तुम्ही जर एवढा वेळ थांबलात तर आता घरी जाताना प्रसन्न चेहरा घेऊन जा. म्हणजे तुम्ही घरी गेला तर घरी झोपलेल्या माणसानं तुमचा चेहरा पाहिला की त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे, क्यों लड्डू फुट रहे, क्या हुआ, का हसतेस, का खुश झालेस, काय वाटतंय, काय प्रसन्न, लय बुवा लड्डू फुटालेत. त्यांना सांगा कीर्तन ऐकून आलो. नाही तर तुम्ही घरी गेले, घरच्यांना तुमचा चेहरा पाहिला, काय झालं, कीर्तन. माझे 200-300 किलोमीटर वाया जातील. तुमचा एवढा वेळ खेळ पांगण, एवढा वेळ त्याचं थोडं प्रसन्न राहा. एक प्रमाण सांगायचं फक्त मला. थडी ऐक्य परत्र, शेवटचं चरण. तुका म्हणे समतीर. इथं सम शब्दाचा अर्थ होतो ब्रह्म.
निर्दोषमी समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थित. आणि प्रमाण तुकोबराचं एकच कोणतं? सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. मागे पुढे त्या शब्दाचा अर्थ होतो थडी ऐक्य प्रत्र. म्हणून तर आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, प्रेम चालिला प्रवाहो, नाम ओघ लवला हो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम. एक मिनटं बसा ना, एक मिनटं बसा, एक मिनटं बसा, एक मिनटं. मला बरं वाटणार बा तुम्ही उठल्यावर. झालं आता मी बसायला म्हणजे तुम्ही बसा. 1 मिनिटाने काय होणार नाही. बसा बसा, 1 मिनटं बसा. बघा त्यांना पुढचं काहीतरी सांगायचं असं, एवढे अन्नदान करणारे माणसं आहेत, एवढे गाणारे माणसं आहेत. बरं तुम्हाला जसं सार्वजनिक आम्ही तसं सगळ्यात जाणं असतं. पण काय असतं, असं कोणीतरी उठलं का त्या वक्त्याला त्या गावाचा परिचय घडत असतो. त्यामुळं रागराग विजय महाराजांनी सुरुवातीला सांगितलं किंवा बसलात तर मग थोडं 2 मिनिटाने काय होणार आहे. बरं आता 5 मिनिटं लेट झालं म्हणजे मी का तुमच्यावर असा अत्याचार केला भाऊ? नाही झालं तर चांगलं झालं, वाईट काय झाले. 1-2 मिनटं सर्वांनी थांबा. जाताना फक्त एक प्रार्थना करतो. नाहीच कोणती सूचना लक्षात राहतं, काहीच लक्षात ठेवू नका. फक्त एक काम करा, कुठेही काम करा, या देशाशी आणि या धर्माशी निष्ठेनं राहा. अन्य भारत माझ्या आवडीचे गाणं आहे. देशस हे प्यार तो हरपल कहना चाहिए, मैं रहू या ना रहू भारतीय रहना चाहिए. आपलं प्रचंड प्रेम असावं या देशाबद्दल. म्हणून आज ज्यांच्या स्मरणार्थ मला ही सेवा प्राप्त झाली त्यांच्या चिरंजीवा तेवढे धन्यवाद. उठू नका.